नमस्कार. ICA फिल्म फेस्टिवल 2019 2 दिवसाचा हा फिल्म महोत्सव त्याच्या अवॉर्ड सेरेमनीला आणि जीवन गौरव पुरस्कार कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करत आहोत. नर्चर द सिने कल्चर, नर्चर द सिने कल्चर हे घोषवाक्य घेऊन उभं राहिलेलं ICA इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिवल याचं हे पहिलं वर्ष आहे. या 2 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी अनेक चांगल्या कलाकृतींचा आस्वाद घेतलेला आहे. अनेक सिनेप्रेमींनी, फिल्म मेकर्सनी इथे या फेस्टिवलला हजेरी लावली. ही फेस्टिवलची परंपरा म्हणजे सिनेमा संस्कृतीला अधिकाधिक जनतेपर्यंत घेऊन जायचं आणि जनसिनेमा संस्कृती तयार करायची हे आपलं उद्दिष्ट आहे. या फेस्टिवलच्या समारोप कार्यक्रमासाठी, अवॉर्ड सेरेमनीसाठी इथे मान्यवर उपस्थित आहेत. ज्यांना जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत ते सागर सरहदी साहेब, ज्यांच्या हस्ते देणार आहोत ते असगर वजाहत साहेब आणि NDTV मध्ये पत्रकारिता केलेले आणि आता फिल्म मेकिंग मध्ये पूर्णतः स्वतःला झोकून दिलेले आणि 2 वर्षापूर्वी ज्यांचा अनारकली ऑफ आरा हा सिनेमा खूप चर्चित होता ते अविनाश दास थोड्याच वेळात इथे पोहोचतील. त्याशिवाय फॅन्ड्री ह्या सिनेमाचे निर्माते निलेश नवलखा सर पण इथे उपस्थित आहेत. मी फेस्टिवल डायरेक्टर अमनदीप सिंग यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या मान्यवरांना घेऊन मंचावर यावं. सागर सरहदी साहब, असगर वजाहत जी, अविनाश दास सर, निलेश नवलखा सर, आप कृपया मंच पर आइए. दिखाई दिए कि भी खुद किया. बाजार का गाना है, सागर सरहदी साहब के सम्मान में उन्होंने बजाया. बाजार हमारे सबके दिल की धड़कन है और सागर सरहदी साहब भी हमारे दिल की धड़कन है. आज हमारे बीच में मौजूद है. कभी कॉलेज के जमाने में हमने कभी सिलसिला वगैरह वगैरह बहुत चीज़ों को बहुत जिया है. वो एक रोमांटिक जमाना भी था, नॉस्टैल्जिक एरा है. और खुद सागर सरहदी साहब, इतनी खूबसूरत फिल्में लिखने वाले सागर सरहदी साहब हमारे बीच में मौजूद है. मैं इस या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि या फेस्टिवलचे ज्युरी, आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मोहनदास सर आणि उषा देशपांडे मॅडम. हर एक स्पेशल, जब वो स्पीच कर रहे हैं सब एक एक बनाना चाहिए और सभी का एक ग्रुप में सब साथ फोटो लो. इधर के भी फोटो लो, उधर पे फ्लैश नहीं मारा तो चलेगा, पर इधर के काफ़ी सारे लोग गेस्ट के सब आने चाहिए. सूत्रसंचालनाचे पुढचा चार्ज आमचे मित्र शिरीष पवार यांनी घ्यावा असं मी त्यांना विनंती करतो. शिरीष पवार. सर्वांचं या अतिशय देखण्या सोहळ्यात मी शिरीष पवार मनापासून स्वागत करतो. ICA इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिवल या विचारांची खऱ्या अर्थाने सुरुवात ह्या वर्षी येथे झाली आणि म्हणून सिनेमा संदर्भात आपण सगळे आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बोलत असताना अतिशय सुंदर कविता या ठिकाणी मला म्हणावीशी वाटते आणि या सुंदर सोहळ्याची सुरुवात त्याने व्हावी असं मला वाटतं. आणि म्हणून अमर लोक असं म्हणतात की सिनेमा असतो आपल्या जिव्हाळ्याचा विषय, सिनेमा असतो आपल्या जगण्याचा भाग, सिनेमा असतो स्वप्नांचं खुलं आकाश. पण खरंच उमटते का सिनेमात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब? जाणवतात का सिनेमात आपल्या जगण्याचे पडसाद? आपण पाहिलेत असे सिनेमे जे देतात उभारी, समजावून घेतले सिनेमांचे तंत्र आणि कला देखील.
जाणवलं एक नवं सौंदर्यशास्त्र, सौंदर्य बोध. शोधूया आता नव्या वाटा, घेऊया नवी वळणं, जीवन सिनेमात आणण्यासाठी आणि सिनेमाला जीवनाशी जोडण्यासाठी. आपण टाकूया एक पाऊल या ICA फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून. आपण टाकूयात एक पाऊल, आपलं एक एक पाऊल गाठू शकेल मोठा पल्ला, निर्माण करू सिनेमाचं नवं जग आणि जगाचा नवा सिनेमा. या फेस्टिवलचे डायरेक्टर खरं तर अमरनाथ यांची कविता आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवूया. खरं तर इतक्या मोठ्या मान्यवरांसमोर बोलण्या इतका मी मोठा नाही, पण मी माननीय अविनाश दास सरांना विनंती करेल की कृपया आपण इथे विचारमंचावर यायचं आहे. या ICA फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून कालपासून आपण अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं अतिशय स्ट्रगल करून जे सिनेमे या बहारदार दिग्दर्शकांनी त्यांच्या टीमने बनवले ते आपण पाहिले, ते जरूर आपणा सगळ्यांना आवडले असतीलच. या सिनेमांच्या माध्यमातून अनेक दिग्गज लोक खरं तर या सिनेमा चळवळीशी जोडले गेले आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून उभं राहिलं ICA फिल्म फेस्टिवल. यानंतर खऱ्या अर्थानं ही जडणघडण मागच्या वर्षभरापासून होत असताना याच्यामध्ये अनेक मोठमोठे हात या सिनेमा चळवळीला मोठं करण्यासाठी जोडले गेले. हे नेमकं हे गणित काय आहे, हे स्वप्न ICAचं कसं पाहिलं गेलं, याची प्रस्तावना करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय सिनेमाचे या फेस्टिवलचे डायरेक्टर माननीय अमनदीप सिंग यांना. जरा जोरदार टाळ्यांनी आपण मंचावर उपस्थित मान्यवर आणि ते उपस्थित रसिक प्रेक्षकगण, फिल्म मेकर्स, सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि फक्त विनंती करतो की मी फिल्म मेकर आहे, कॅमेऱ्याच्या मागे राहतो, त्यामुळे माईकवर बोलण्याची मला जास्त सवय नाही आहे. ह्या फेस्टिवलची सुरुवात 2 वर्षापूर्वी माझ्या मनामध्ये आला की असा एक फेस्टिवल असावा जिथे फिल्म मेकर्स कमीत कमी टर्म्स अँड कंडिशन्समध्ये आपली कलाकृती एक स्टेजवरती, एक मंचावरती त्यांना सादर करता यावी. त्यामुळे ह्या फेस्टिवलला जी आम्ही टीम बनवली त्या टीमचं स्वरूपच असं होतं की, आणि ह्या फेस्टिवलचं स्वरूपही आम्ही कसं ठेवलं, अ फेस्टिवल ऑर्गनाइज्ड बाय फिल्म मेकर फॉर दी फिल्म मेकर्स. आम्ही जेवढे ऑर्गनायझर आहोत, इथे आमचे ॲडवायझरी बोर्डचे मेंबरही बसलेले आहेत, सगळे फिल्म मेकर आहेत, कला संस्कृती ह्या सगळ्यांशी जोडलेली लोक आहोत. आणि ह्या फेस्टिवलचं जे उद्घाटन झालं, ऑनलाईन उद्घाटन केलं आम्ही 16 एप्रिल 2019 तारखेला. चार्ली चॅप्लिन यांचा जन्मदिन त्या दिवशी असतो आणि त्या दिवशी आम्ही या फेस्टिवलला सुरुवात केली. आणि चार्ली चॅप्लिनचा जो सिनेमा संस्कृती आहे, त्यांची जी परंपरा आहे, त्यांनी जो सिनेमा जनतेच्या जीवनाशी जोडला, जनतेच्या प्रश्नांशी जोडला, जनतेचे प्रश्न, आणि तो त्यांच्या सिनेमातून जो मांडला, त्या परंपरेला पुढे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्यांचे आम्ही पाईक आहोत आणि आमच्या फेस्टिवलच्या लोगोमध्येही चार्ली चॅप्लिन सर यांची हॅट आहे आणि त्या संस्कृतीला आम्ही पुढे नेऊन देण्यासाठी हा फेस्टिवलची निर्मिती केली. सार्थक आणि सर्जनशील सिनेमा संस्कृती हा सगळ्यात मूलभूत एम आहे, जे टार्गेट आहे की सार्थक आणि सर्जनशील सिनेमा संस्कृती म्हणजे असे सिनेमे निर्माण झाले पाहिजे जे जनतेच्या प्रश्नांशी जोडलेले आहेत, जनतेचं म्हणजे सामान्य जनमानसाचं जीवन त्या सिनेमांमधून उमटलं पाहिजे. आजपर्यंत आम्ही जे पाहतो की हिरो हिरोईन डान्स करतात, नाचता नाचता सडनली ते स्वित्झर्लंडला पोहोचतात, अमेरिकेला पोहोचतात आणि परत इंडियामध्ये येतात. ते इरिलेव्हंट वाटतं, ते समजत नाही की ते तिथे का गेले होते आणि थोडक्यात परत कसे काय आले. कारण मला तिकीट बुक करताना 2 महिने अगोदर तिकीट बुक करावं लागतं, अचानक कसे पोहोचतात ते थोडी लिंक लागत नाही. त्यामुळे जे फिल्म मेकर्स आहेत, जे सामान्य माणसाच्या प्रश्नांना पडद्यावरती उतरवत आहेत, सामाजिक मूल्य आणि लोकशाही मूल्यांना जोडून जे फिल्म निर्मिती होत आहे, त्या मूल्यांना प्रचार प्रसार करण्यासाठी या मंचाची निर्मिती केली गेली. सागर सरहदी साहेबांबद्दल बोलायचं झालं तर एक छोटासा किस्सा आहे. मी 10-12 वर्षाचा होतो त्या वेळेस एका कार्यक्रमामध्ये सागर सरहदी साहेब यांच्यासोबत मला 4 दिवस राहण्याची संधी मिळाली होती. आणि त्यावेळेस मला सिनेमाबद्दल जास्त काही समजायचं नाही, फक्त एवढं माहिती होतं की सर फिल्म के डायरेक्टर है, इन्होंने बहुत बड़ी फिल्में बनाई हैं. नंतर हळूहळू मी त्यांचे सिनेमे पाहिले आणि पाहत सतत त्यांचे सिनेमे पाहत राहिलो. सागर सरहदी साहब ये क्या हस्ती है
उनके बारे में धीरे धीरे मैंने जाना आणि त्याच्यानंतर फिल्मची पॅशन खूप आधीपासून होती. शाळेत असताना आमच्या जिथे मी राहत होतो त्या ठिकाणी एक बॉक्स सिनेमा होता. म्हणजे एक व्यक्तींनी त्यांच्या पार्किंगमध्ये VHS कॅसेटवरती ते सिनेमे दाखवायचे आणि मला घरातनं खाऊसाठी जो पैसा मिळायचा मी तो पैशातनं तिथे जाऊन गोविंदा, मिथून, रजनीकांत यांचे सगळे सिनेमे तिथे पाहिलेले, घरी येऊन खूप मारही खाल्लेला आहे त्याच्यासाठी. तर हळूहळू असा जो सिनेमाचं प्रेम मला आणि सिनेमाचा जो हिंदीमध्ये बोलतात की सिनेमा का कीड़ा जो हमको काट लिया वो धीरे धीरे हमको फिर सिनेमा के और नजदीक ले आया. इस फेस्टिवल की निर्मिती करते वक्त सबसे ज़्यादा जो सब हमको मैं आभार व्यक्त करना चाहूँगा मेरी टीम का. वैसे टीम के आभार व्यक्त नहीं किए जाते हैं लेकिन मेरी टीम, हमारे एडवाइजरी बोर्ड के जो मेंबर हैं, हम सब लोगों ने हमको इतना सहकार्य किया है. आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून मध्यरात्री मला काही लागलं मी त्यांना फोन करून त्यांच्याकडून मदत मागून घेतली आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, मदतीमुळे हा फेस्टिवल साकार झालेला आहे. त्याचबरोबर ह्या फेस्टिवलला प्रथम वर्ष असल्यामुळे आम्ही ज्या ज्या फिल्म मेकर्स पर्यंत पोहोचलो, ज्या फिल्म मेकर्सला आम्ही या फेस्टिवलची माहिती सांगितली, आमची भूमिका सांगितली, त्या फिल्म मेकर्सनी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला. 210 फिल्म्स पर्यंत 35 देशांमधले 210 फिल्म्स आमच्यापर्यंत आल्या. त्यामुळे ह्या फेस्टिवलचं स्वरूप अजून मोठं झालं आणि त्यामुळे सर्व फिल्म मेकर्सचे मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. खरं तर या फेस्टिवलचं जितकं करावं तितकं कौतुक कमी आहे. बरेच फेस्टिवल किंवा बरेच सोहळे आपण बघतो जे कितीही आपण टाळलं, कितीही काही केलं तरी थोडेफार उशिरा सुरू होतातच. पण समयसूचकता अगदी म्हणजे फेस्टिवलचे डायरेक्टर असतील म्हणा, इथे आलेले प्रमुख पाहुणे असतील म्हणा, की सगळ्यांनीच इतकी सुंदर खरं तर पाळलेली आहे. त्यासाठी सगळ्यांचं आणि प्रेक्षकांचंही जोरदार टाळणी करण्यात सिनेमा, चित्रपट, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरीज हे सगळे विषय जेव्हा खऱ्या अर्थानं आपला जन्म घेतात, ती संकल्पना जेव्हा जन्म घेते आणि जन्म घेतल्यानंतर ती कशा पद्धतीनं बनवायचा, तो प्रोड्यूस कसा करायचा, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार येतो तेव्हा सगळ्यात मोठं नाव आपल्या समोर उभं राहतं जे प्रचंड कठीण आहे असं आपल्याला वाटतं आणि ते नाव असतं निर्माता. या गोष्टीला खऱ्या अर्थानं, या स्वप्नांना खऱ्या अर्थानं एक नवपंख देण्यासाठी काय बरं महत्वाचं असतं तर तो असतो खऱ्या अर्थानं निर्माता. आणि मला असं वाटतं की या सगळ्या फिल्म मेकर्सला मी आवर्जून सांगेन की आपल्याला एक खूप उत्तम मगाशी मी सिने संवादामध्ये त्या दिग्दर्शकांनी सांगितलं की फायनान्सर महत्वाचा नसतो तर ज्याला खऱ्या अर्थानं सिनेमा जगता येतो तो प्रोड्युसर महत्वाचा असतो. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ज्यांनी सिनेमा जगला आणि तो सुंदर पद्धतीने निर्माता म्हणून तुमच्या समोर मांडला ते खऱ्या अर्थानं निर्माते ज्यांनी शाळा, फॅन्ड्री, त्याचबरोबर चौर्य, राक्षस यांसारखे सिनेमे तुम्हाला दिले. मी आवर्जून जोरदार टाळणी या ठिकाणी मी आमंत्रित करतो माननीय निलेश नवलखा सरांना की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. खरं तर एवढ्या मोठ्या लोकांसमोर मी बोलणं बरोबर नाही आणि खास करून अशा वेळेस मी फक्त म्हणजे या फेस्टिवलला मी पाहिजे तेवढा वेळ देऊ शकलो नाही. पण मला खरंच बरं वाटलं ज्या प्रकारे हा फेस्टिवल झाला. मला काही लोक भेटली. ह्या सगळ्या प्रक्रियेत मला असं नेहमी जाणवत असतं की महाराष्ट्रात खास करून मराठीमध्ये आपल्याकडे लेखक कमी आहेत, दिग्दर्शक नवीन येणारे कमी आहेत किंवा जे आहेत ते शेवटपर्यंत पोहोचू शकत नाही वेगवेगळ्या कारणामुळे. तर हा त्यांच्यासाठी व्यासपीठ आहे. तुम्ही सिनेमे बनवत राहा, आमच्यापर्यंत पोहोचत राहतील. माझ्या आयुष्यात मी 9 म्हणजे आत्तापर्यंत 10-12 वर्षाच्या कारकिर्दीत 9.5 सिनेमे मी प्रोड्यूस केलेले आहेत. अर्धा एक पहिला अजूनही अर्धाच आहे. त्याच्यात मी 6 फर्स्ट टाइम डिरेक्टर्सला संधी दिली आणि प्रत्येक वेळी हा प्रयत्न केला की एक नवीन मुलगा एक नवीन विचार घेऊन येतो, एक नवीन त्याला काहीतरी सांगायचं असतं. आणि अशाच म्हणजे ज्यावेळेस नागराज
चा मी पिस्तुल्या पाहिला आणि म्हणून फॅन्ड्री झाला. तर मला वाटतं हेच व्यासपीठ आहे, ह्याच्यामुळेच सिनेमे होतील. असेच तुम्ही मोठे व्हाल, असाच सिनेमा बनेल. आज नाही तर उद्या तुम्ही सिनेमे करत राहा, कदाचित आमच्यापर्यंत पोचत राहतील, आम्ही येत राहू. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा तुमच्या कारकिर्दीसाठी. मला ह्या सोहळ्याला बोलवलं, मी ह्याच्याबरोबर राहू शकलो या फिल्म फेस्टिवलबद्दल बरोबर. अँड थँकफुल टू अमनदीप, अमोल सर. पुढच्या वर्षी हा परत एकदा करा आणि दरवर्षी करत राहा. चांगल्या नवीन मुलांना संधी मिळेल. मराठी लेखक, मराठी दिग्दर्शक आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये गेले पाहिजेत. आम्ही फॅन्ड्री आम्ही 140 देशात पोहोचवला. पण असे खूप कमी सिनेमे आहेत की जे जगभरात फिरू शकले. तर मला असं वाटतं की आपण चांगले केले तर नक्कीच जातील. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. मी तुमच्याबरोबर आहेच. मी अमनदीप, अमोल सर, आम्ही सगळे आहोतच. तुम्ही प्रयत्न करत राहा, चांगले सिनेमे बनवा. धन्यवाद. त्यांना जाऊ दे, वाढते. खूप खूप धन्यवाद सर. नुकतीच म्हटलं की निर्माता म्हटल्यानंतर ते सिनेमा केला आणि गेले घरी, पण आवर्जून नितीन सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांनी दोन्हीही दिवस सगळ्या शॉर्ट फिल्म पाहिल्या, त्यांच्या जे तंत्रज्ञ त्यांना भेटले नशी गप्पा मारल्या आणि त्यातनं सिनेमा अजूनही शिकण्याचं अतिशय सुंदर काम ते करत आहेत. यानंतर मी असगर वसाहत आणि अविनाश दास या मान्यवरांचा परिचय करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो इब्राहिम खान सरांना. इब्राहिम खान. धन्यवाद. अविनाश दास सर, बिहार के दरभंगा में आपका जन्म हुआ, हेलो. फिर पढ़ाई के लिए आप रांची चले गए. वहाँ कविताएं लिखते पढ़ते थिएटर की दुनिया में आ गए. पढ़ाई लिखाई पूरी हुई तो आप पत्रकारिता करने लगे और प्रभात खबर से जुड़ गए. बाद में आपने एनडीटीवी में पत्रकारिता की. फिर आपने मन का काम करने के लिए फिल्मों की दुनिया में आ गए. 2018 में आपकी अनारकली ऑफ आरा फिल्म आई, जिसे दर्शकों ने बहुत पसंद किया और जिसकी काफी चर्चा हुई. अविनाश दास जी खासियत ये है कि इन्होंने तमाम सफलताओं के बाद भी अपनी जमीन नहीं छोड़ी और प्रगतिशील लोकतांत्रिक मूल्यों के साथ हमेशा खड़े रहे. असगर वजाल साहब, उत्तर प्रदेश के फतेहपुर में आज़ादी के 1 साल पहले आपका जन्म हुआ. अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी और जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी से पढ़ाई लिखाई पूरी की. 1960 में आपने लेखन कार्य शुरू किया जो अब तक चल रहा है. आपने लघु कथा, नाटक, उपन्यास, आलेख सब कुछ लिखा. आपकी रचनाएं भारतीय भाषाओं से लेकर अंग्रेजी, रूसी और इतालवी जैसी विदेशी भाषाओं में अनुदित की गई. जिस लाहौर नहीं वेख्या नाटक की प्रस्तुतियां देश से लेकर विदेश में भी हुई है. इसके अलावा फिल्मों की पटकथाएं लिखी और टेलीविजन सीरियल का लेकर निर्देशन किया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद इब्राहिम सर. यानंतर अतिशय महत्त्वाच्या सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी मी विनंती करतो की फेस्टिवलचे डिरेक्टर माननीय अमनदीप सरांना विनंती करतो की आपण कृपया पुढील सूत्र सांभाळावे. या फिल्म फेस्टिवलच्या समारोप सत्राचं जी 2 वैशिष्ट्ये आहेत. स्वाभाविकपणे फिल्म फेस्टिवल आहे म्हटल्यानंतर अवॉर्ड सेरेमनी असतो, पण त्याशिवाय सागर सरहद्दी सरांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आता आपण घेणार आहोत. अमनदीपनी थोडक्यात सांगितलं, मी थोडं 1 मिनिट घेतो. हिंदी में बात करूं. 2003 या 4 की बात होगी. हम छोटा था तभी और नागपुर में एक सेमिनार हो रहा था. हम लोग गए थे वहाँ, तो सागर सरहद्दी साहब भी आए थे वहाँ पर. उनको कुछ अपना पेश करना था, भाषण करने वाले थे. कास्ट पर सेमिनार था वो. तो
4 दिन रुके थे। विनोबा आश्रम में कहीं जगह थी, आश्रम में एक बड़े से हॉल में रुकाया हुआ था सबको, और नीचे गद्दे डाले हुए थे। तो वो गद्दे पे एक कोने में सरहदी साहब का भी गद्दा और बैग लाए थे, वो उन्होंने अपना वहाँ पर बिस्तर बना लिया। अमन छोटा था तो वो खेलते खेलते उनके पास भी जाता था, बहुत बातचीत करते थे, गपशप करते थे। और खाना, जब सेमिनार में तो पूरे भारत से लोग आए थे और बहुत महत्वपूर्ण चर्चा हुई थी वहाँ पर, और सागर सरहदी साहब ने भी बहुत अच्छे तरीके से उस विषय को पेश किया था। लेकिन 4 दिन जब साथ में रहे तो हम लोग वहीं पर गद्दे हटा देते थे और पत्तल पे खाना खाते थे। सरहदी साहब हमारे साथ में बैठे थे, पूरे कार्यकर्ताओं के साथ और सबके साथ में। ये जमीन से जुड़ा हुआ मिट्टी का आदमी हमने पाया है, और इसलिए ये एक सच्चा इंसान। फिल्में हैं, उनसे जब हम निमंत्रण देने गए थे तो 2-3 घंटा साथ में थे, बहुत बातें की। तो हम स्वाभाविक है कि थोड़ा पुराना जमाना याद आता है कभी कभी, सिलसिला। तो बोले बात मत करो उसकी बात, गंदी फिल्में हैं मेरी। बाजार की बात करो। बोला हाँ सर, बाजार तो हमारे दिल की धड़कन है, हर तरीके से बाजार हमारे दिल की धड़कन है। तो ऐसे एक सच्चे इंसान के लिए, मिट्टी से निकले हुए एक अनोखे इंसान के लिए, जिसके ऊपर हमारे टीम के और हमारे मित्र परिवारों ने मिल करके, मित्र परिवार के जो कई सदस्य हैं, लेखक हैं, पत्रकार हैं, खूप ठिकाणी लेख छापून आले त्यांच्या जीवन आणि याच्यावर। आम्ही ह्या फेस्टिवलच्या निमित्ताने ते लिहून घेतले, त्यांना ती माहिती पुरवली, आणि बऱ्याच लोकांना सागर सरहदी, हाँ अरे हाँ कभी कभी का, अरे कभी कभी लिहिलंय का त्यांनी, सिलसिला लिहिलाय का? म्हणजे माणसं अशी विस्मरणात जात आहेत, हे वाईट आहे मित्रांनो, होऊ नये। त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या सगळ्या कार्याची नोंद राहिली पाहिजे, त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे, आणि डॉक्युमेंटेशनचाच एक छोटासा प्रयत्न आपण जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने करत आहोत। ते सगळ्या लेखामध्ये आलेलं आहे की मुंबईमध्ये, म्हणजे ते राहतात कोळीवाड्याला, सायनला, आणि तिथून अंधेरीला जातात 2-3 लोकल बदलून। रोज ते लोकलनी प्रवास करतात, बसनी प्रवास करतात, जमिनीवर लोक म्हणजे रस्त्यावर चालतात। का वो चाहते हैं कि मैं लोगों से जुड़ूं और जिंदा रहूं। घर में बंद रहूंगा तो मैं खत्म हो जाऊंगा। तो लोग हैं और किताबें हैं, ये 2 चीजें हैं जो मुझे जिंदा रखे हुए हैं। तो वो चल रहे हैं, रुके नहीं हैं। जब फेस्टिवल में ये विषय आया और कमेटी के सामने और सारे हमारे जो एडवाइजरी बोर्ड के सामने हमने रखा, सबने स्वागत किया कि बिल्कुल सही चुनाव है, सागर सरहदी साहब को जीवन गौरव पुरस्कार देना चाहिए। ये उनको पुरस्कार नहीं दे रहे हैं, हमारे लिए ये बड़े गर्व की बात है। वो पुरस्कार के भूखे नहीं है। उनके घर पे जाएंगे, 2 कमरों का घर है, पूरी ट्रॉफियां हैं, और फिल्म फेयर से लेके बहुत सारी सब ट्रॉफियां लगी हुई है, और किताबें ही किताबें हैं। कितनी होंगी पता नहीं, गिन नहीं सकते, इतनी किताबें हैं। तो पुरस्कारों के लिए, उनको पुरस्कारों के लिए जीने वाले वो व्यक्ति नहीं है, वो विचार के लिए, तत्व के लिए, और अपने जो जीवन की दिशा उन्होंने बनाई थी उस दिशा के लिए। क्योंकि कभी कभी के बाद उनके पास तो बहुत सारी, मैं बोल रहा हूँ उनके बारे में, वो बोलेंगे, वो अपने अनुभव बताएंगे। लेकिन एक ही बात बताता हूँ, बोले कभी कभी के बाद मेरे पास इतने सारे ऑफर आए थे कि सब चाहते थे कि लिखो, लेकिन मुझे टाइपकास्ट नहीं होना था, मुझे एक ही तरीके के, एक ही ढर्रे पे लिखना नहीं था, मुझे जीवन से जुड़ी हुई फिल्में बनानी थी। इसलिए बेचैन हुए। बाजार कैसे बनी? तो एक छोटा सा कहीं समाचार उन्होंने पढ़ा था, वो समाचार का एक टुकड़ा में पता चला कि ये हैदराबाद में ऐसे ऐसे होता है कि नादान और बिल्कुल मासूम लड़कियों को शादी के नाम पर बेच दिया जाता है। फॉरेन से, अरब से लोग आते हैं और शादी कर लेते हैं, और बाद में उनका जीवन लड़कियों का बर्बाद हो जाता है। बाजार में आप वो कहानी सुनेंगे, देखेंगे। सुप्रिया पाठक ने वो सारा रोल किया था, स्मिता पाटिल भी थी, नसरुद्दीन शाह भी थे। तो एक ही बात यह कहना चाहूंगा कि पुरस्कार दे करके हम उनको सम्मानित नहीं कर रहे हैं, हम खुद को सम्मानित कर रहे हैं, क्योंकि वो हमारे बीच में है। जीवन गौरव पुरस्कार, लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार के रूप में हम फेस्टिवल की तरफ से, फेस्टिवल कमेटी की तरफ से 15,000 रुपये, सम्मान पत्र और शाल उनको अर्पण कर रहे हैं। असगर वजाद सर कि किनके हाथ से दिया जाए, तो वो व्यक्ति भी ऐसी होनी चाहिए। एक शब्दों में या कुछ पंक्तियों में समाने वाले लोग नहीं है। विशाल सागर है, वो तो जब वो आएंगे माइक पर और बोलेंगे आपको पता चलेगा। तो असगर वजाद सर के हाथों से दिया जाए
और असगर वजाद सर ने जब सुना कि सागर सरहदी भी मिलेंगे तो वो मिलने की खुशी में उन्होंने बाकी सारे कार्यक्रम हटाते हुए इस कार्यक्रम के लिए उन्होंने अपना समय दिया। तो मैं मंच पर उपस्थित सभी से विनती करूंगा कि और आप लोग खड़े होकर के उनका सम्मान करेंगे और असगर वजाद सर आप उनको सम्मान कीजिए। ये सारे गाने दिल को हिला देते हैं। ये ऐसा होता है अंदर तक हम हिल जाते हैं। मैं बोल नहीं पाऊंगा। मैं शिरीष को आमंत्रित करूंगा आगे के सूत्र संचालन के लिए और वो माइक पर आए कृपया। शिरीष। हॅलो 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 थँक्यू मित्र. खऱ्या अर्थानं तुमचं जीवन सिनेमांच्या माध्यमातून म्हणजे इतक्या आतून जेव्हा सिनेमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि त्याचा गौरव करत असताना हे अश्रू अनावर होणं खरं तर स्वाभाविकच आहे. यानंतर मैं सागर सरहदी सर से गुजारिश करूँगा कि कृपया आपका मनोरथ यहाँ पर धारें. मैं आप लोगों का शुक्रगुजार हूँ. ऐसे मोमेंट्स बहुत कम लोगों को मिलते हैं. इस तरह के ढेर सारे मेहरबान जमा हो जाएं और आपकी तारीफ करें, आपकी बात सुने, आपकी बात माने. बहुत अच्छा लग रहा है मुझे, बेहद खुशी हो रही है मुझे. मैं अपने बारे में क्या अर्ज करूं कि बहुत कंट्रडिक्शन में मैं जी के आया हूं. पैदा पाकिस्तान में हुआ हूं और बड़ा हिंदुस्तान में हुआ हूं. हमें कहा गया था वहाँ कि भागो नहीं तो मारे जाओगे. भागकर हम यहाँ पहुँचे. यहाँ पहुँचे तो मैंने बचपन से ड्रामे लिखने की कोशिश की और ड्रामे में कामयाब रहा. भगत सिंह की वापसी मैंने एक ड्रामा लिखा, भूखे भजन न हो गोपाला लिखा और इस तरह का प्ले, लेकिन रोटी नसीब नहीं हुई. उर्दू में आप लिखिए, किताब छपनी मुश्किल है. किताब आपने छप ली चूँकि आप बहुत मशहूर हैं, पैसे नहीं मिलेंगे. उसके लिए आपको सिनेमा अटेंड करना पड़ा. मुझे सिनेमा से बिल्कुल कतई दिलचस्पी नहीं थी और मुझे बाद में जितनी जो रोजी कमाई है वो मैंने सिनेमा, जैसे आप जानते हैं, कभी कभी सिलसिला चांदनी और ख़ुद मेरी अपनी फिल्म बाजार. और वो फिल्में भी जब कभी कभी सिलसिला चांदनी जब मैं लिखने लगा और वो कामयाब होने लगी तो मैंने कहा मैं ये ज़िंदगी में नहीं जी रहा हूँ. इस तरह की फिल्में यश चोपड़ा मुझसे लिखवा रहे हैं, उसमें मेरी ज़िंदगी शामिल नहीं है. तो उसके लिए मैंने बाजार बनाया
बाजार बनाई और लोग जैसे आप जानते हैं बहुत कामयाब रही। लेकिन बाजार के बाद मैंने चौसर बनाई, वो पिक्चर आज तक नहीं बेची, क्योंकि अब आपके पास एक तरह का एक डिब्बा होता है जिसको आप पता नहीं क्या कहते हैं, मोबाइल बोलते हैं, क्या बोलते हैं। अब हर आदमी आज सिनेमा जो है बेहद कम हो रहा है। तो मेरे कैरियर का अजीब था, मैं करना कुछ चाहता हूँ, बनता कुछ हूँ। मैं राइटर बनना चाहता हूँ, प्ले राइटर बन रहा हूँ, लेकिन रोटी नहीं कमा सकता। फिल्में जब लिखने लगता हूँ तो फिल्में जो हैं आप उसकी में आजकल जो है सिनेमा बंद होने लगता है और मोबाइल आ जाते हैं। हर आदमी, मेरा ख्याल है जितने दोस्त मेरे यहाँ बैठे हुए हैं, हर आदमी, हर औरत के पास एक मोबाइल ज़रूर होगा और वो हर वक्त दिन में 8-10 घंटे मोबाइल में झांकने पड़ेंगे। तो इस जिंदगी में जीने के लिए हम लोग पाकिस्तान से भाग के आए। वहाँ से भागने के बाद दिल्ली में टेंटों में रहे। टेंटों के बाद मेरे बड़े भाई को नौकरी मिली, हमें बॉम्बे आना पड़ा और एक बेहद छोटे से कमरे में, बेहद छोटे से कमरे में हम लोग रहने लगे। उसके बाद जब मैंने लिखना शुरू किया, फिल्में लिखनी शुरू की, जगह नहीं थी, क्योंकि घर में जगह नहीं थी। जब घर में जगह के बारे में जब परेशानी हुई तो वो वहाँ से कहा गया कि ये सारे मकान जो हैं ढह दिए जाएंगे। हमें वहाँ से निकाला गया। मैं फिल्म मेकर कैसे बन गया? मेरे कभी भी मैं अच्छा प्ले राइट अपनी तारीफ कर रहा हूँ। मैंने भगत सिंह की वापसी लिखी, भूखे भजन नव गोपाल ने लिखा। मेरे एक प्ले में बहुत ज़्यादा हिंदुस्तान पाकिस्तान वार के ऊपर मैंने एक नाटक लिखा। वो नाटक यश चोपड़ा ने देखा। यश चोपड़ा ने नाटक देखकर मुझे बुलाया और मुझे फिल्म कभी कभी ऑफर की। अजीब सी जिंदगी। जब मेरे बाप ने एक मर्तबा दिल्ली में शादी तय कर दी, मैं मैट्रिक पास कर चुका था, तो उस वक्त हमारे पास घर नहीं था। तो किन कंट्रडिक्शन में आज मैं बेहद अच्छी सी जिंदगी देख रहा हूँ, गुजार रहा हूँ, बेहद खुश हूँ आप लोगों की मौजूदगी में, अपने दोस्तों के साथ, को वर्कर के साथ। लेकिन अभी आज हालात है कि मैंने नई फिल्म जो चौसर बनाई है वो अभी तक बिकी नहीं है, क्योंकि सिनेमा अब इस मुल्क में धीरे धीरे कम होता जा रहा है और धीरे धीरे आप लोग जो हैं मोबाइल जो हैं अपने पास, हर शख्स के पास, हर लड़की के पास, औरत के पास मोबाइल मौजूद है। सिनेमा का हाल, फिल्में फ्लॉप हो रही हैं, फिल्में कम बन रही हैं। मेरी फिल्म चौसर बनी हुई है जिसमें नवाजुद्दीन सिद्दीकी काम करता है, कर रहा है, कर चुका है। वो फिल्म अभी तक बिकी नहीं। आगे मेरी जिंदगी का क्या होगा मैं बखुदा नहीं कह सकता उसके बारे में। मैं शादी, मेरे घर वालों ने शादी तय कर दी। उस वक्त इतना छोटा सा कमरा था, रहने की जगह नहीं थी, हम बाहर सोते थे। तो मेरे बाप ने जब शादी, मैंने बाप को गाली वाली दे दिलाकर वो शादी कैंसिल करवाई और उनको जब बताया कि देखो यहाँ घर नहीं है, मैं शादी करता तो रहता कहाँ। इन सब कंट्रडिक्शन हमारी सोसाइटी से जो हमें मिलती हैं, हासिल करते हैं, हम सोचते हैं, उनके बारे में सोचते हैं। मैं बेहद अच्छा प्ले राइट हूँ, लेकिन मैं अपनी रोजी नहीं कमा सकता। उसके लिए मुझे कभी कभी चांदी लिखनी पड़ती है। इंस्पाइट ऑफ इट आपको सरवाइव करना पड़ता है। आप आए हैं, मैं बेहद खुश हूँ। थोड़ा सा वक्त दिया, बहुत अच्छा लग रहा है। लेकिन ज़िंदगी का तलातम जो है, जो मैं देख रहा हूँ, समझ रहा हूँ, लिख रहा हूँ, मेरा ख्याल है ऐसे ही चलेगा। बहुत बहुत शुक्रिया आप लोगों का। खऱ्या अर्थानं
ज्यांच्या सिनेमांनी कभी कभी आणि सिलसिला, रेखा आणि अमिताभजींचा सिनेमा, दिवाना, शाहरुख खान जिथनं ज्या सिनेमापासून स्टार झाला, ऋतिक रोशन, कहो ना प्यार है, अशा सिनेमांच्या माध्यमातून सरांना पण पाहिलं आणि म्हणून आवर्जून त्यांच्यासाठी म्हणावं असं वाटतं कि हम सब भी यहाँ केवल एक सिनेमा है, दुनिया में एक तय वक्त की ही रहनुमा है, तेरा वक्त के साथ ही किरदार डूब जाएगा, फिर तस्वीरों की तरह हम यहाँ बेजुबां है। झूठ है सब दृश्य, यह बात सबको है पता, झूठ है सब दृश्य, यह बात सबको है पता, फिर भी क्यों सब झूठ में ही खुशनुमा है। खेल भी तेरी जिंदगी का रील में ही कैद है, टूट जाए रील तो कुछ यहाँ बचता ही कहाँ है। हम सब भी यहाँ केवल एक सिनेमा है, हम सब भी यहाँ केवल एक सिनेमा है, दुनिया में एक तय वक्त के ही रहनुमा है, दुनिया में ही एक तय वक्त की ही रहनुमा है। खऱ्या अर्थानं इतके दिग्गज लोक आपल्याला, या माझ्यासाठी नाही, या दिग्गजांसाठी टाळा झाला पाहिजे, जोरदार आणि त्यानंतर मी विनंती करेन की अविनाश दास सरांचा जे रायटर डिरेक्टर आहेत त्यांचा सत्कार माननीय निलेश नवलाखा सर संविधानाची प्रत आणि गुलाब पुष्प देऊन करतील। जरा जोरदार टाळ्यांनी आपण हा सत्कार करायचा आहे। जोरदार मी अविनाश दास सरांना विनंती करेल की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। 2 शब्द में कृपया। सबसे कमाल की बात यह है कि इस वक्त जब पूरा देश संविधान बचाने के लिए सड़कों पे उतर रहा है, उस वक्त आपने मुझे संविधान की एक प्रति देकर के सम्मानित किया। मुझे लगता है कि ये सागर सरहदी साहब की शान है और उनको जिस तरीके से सम्मानित किया गया और पार्श्व में उनकी फिल्म का जो गीत बजाया गया, जैसा कि हमारे साथी ने बताया, अंदर से हिलाने वाला, मतलब उस फिल्म के सारे गाने जो हैं हमारे रोंगटे खड़े करते हैं। बड़े रोमांटिक, बड़े भावुक किस्म के गाने हैं और जिस किस्म की फ्रस्ट्रेशन जाहिर कर रहे थे सागर साहब, वो एक तरह से सिनेमा को लेकर के, सिनेमा से उनका प्यार है। हम सब सिनेमा से मोहब्बत करने वाले लोग हैं। मुझे लगता है कि हिंदुस्तान में 2 चीजें हैं जिसके दीवाने बहुत तादाद में मिलते हैं, एक तो क्रिकेट है और दूसरा सिनेमा है। और इन दिनों ऐसा लग रहा है कि जैसे देश और संविधान से भी लोगों को पहुंच गया। तो जिस मेनस्ट्रीम सिनेमा की बात सागर साहब कर रहे थे, जहां रहने के बाद उनको बेचैनी हुई और उन्होंने अपने आप को एक तरह से स्थगित किया, उस मेनस्ट्रीम के पैरेलल जो सिनेमा बन रहा है, जिस किस्म की बेचैनी से निकल करके लोग अपनी अपनी कहानियां ढूंढ रहे हैं, कह रहे हैं, उसका मुजाहिरा 2 दिनों में आपने किया। छोटी छोटी फिल्में, हम बाजार से लड़ नहीं सकते। अच्छा, ये एक ऐसी कला विधा है जिसमें ऐसा नहीं है कि आपने कागज उठाया, कलम उठाई और कविता या कहानी लिखी। एक ऐसी विधा है जिसमें पैसे लगते हैं और जिस विधा में पैसे लगते हैं उस विधा पर नियंत्रण जो है वो पूरी तरह से कलाकार का नहीं हो सकता, पैसे वालों का हो सकता है। हमारे दौर के अखबार, हमारे दौर का मीडिया, जिसको आजकल रवीश कुमार ने बहुत अच्छा शब्द दिया है, गोदी मीडिया, वो सिर्फ इसलिए है
क्योंकि वो सत्ता के नियंत्रण में है और सत्ता जो है वो पूंजीपतियों के नियंत्रण में है। तो वो सारा जो है एक किस्म की क्रोनोलॉजी है। तो अखबार तभी ईमानदार हो सकते हैं जब उसका मोड ऑफ प्रोडक्शन बदलेगा, जब जनता के पैसे से अखबार निकलेगा। यानी हम बड़े खुश होते हैं कि अखबार जो है वो 2, 3, 4 रुपए में हमें मिल जाते हैं। जिस दिन हम 10, 12, 15, 20 रुपए का अखबार खरीदना शुरू करेंगे, हमको अखबार में खबर भी मिलनी शुरू हो जाएगी। लेकिन इस तरह का साहस न मीडिया की दुनिया में किसी ने किया, सिनेमा की दुनिया में जरूर लोग करते रहे हैं बीच बीच में। श्याम बेनेगल ने किया था। इस वक्त भी एक अलग किस्म की सुगबुगाहट है। लोग बड़ी पूंजी को खारिज कर रहे हैं और दोस्त मित्र वगैरह पैसे वैसे जुटा करके 0 बजट की फिल्में बना रहे हैं। ये दीगर है कि वो सारी फिल्में रिलीज नहीं हो रही हैं, लेकिन जिस चीज को सागर साहब थोड़ा मुश्किल से देख रहे थे, मोबाइल, उस चीज को मैं बड़ी आशा के साथ देखता हूं कि आप अपना छोटा सिनेमा बड़े हॉल को खारिज करके उसी छोटे से डिब्बे से पूरी दुनिया में प्रसारित कर सकते हैं और अपनी कहानी जो है लोगों तक पहुंचा सकते हैं। मैं बहुत शुक्रगुजार हूं अमनदीप का, मिथिलेश प्रियदर्शी जी का और उनके तमाम साथियों का, जिन्होंने मुझ जैसे छोटे आदमी को, जिसने महज एक फिल्म बनाई है, बाकी OTT प्लेटफॉर्म्स के लिए काम किए हैं, जिसकी कोई गिनती नहीं है क्योंकि अभी आई नहीं है। तो मुझ जैसे छोटे किरदार को यहाँ बुलाया, संविधान से सम्मानित किया और मुझे बोलने का मौका दिया। और मैं बहुत शुक्रगुजार हूँ कि आपने लंबे समय के बाद मुझे असगर वज़ार जी को देखने का मौका दिया, सागर साहब को उनके साथ मंच शेयर करने का मौका दिया। मैं बहुत भावुक, बहुत शुक्रिया अदा करता हूँ। धन्यवाद। मतलब सर की ये शब्दों से मुझे ऐसा कहना पड़ेगा कि सफर की बात क्या करें यारो, सफर हमारा जारी है। ये हम जो 0 बजट की फिल्में बना रहे हैं और हमें जो कहना है वो हम जो एक्सप्रेस हो रहे हैं, इसके लिए हमें कहना पड़ता है कि सफर की बात क्या करें यारो, सफर हमारा जारी है। बस इतना समझ लो कि वक्त हम पर भारी है। अब हमें ऐसी कोई मंजिल नहीं चाहिए जिसे हर किसी ने छुआ हो, कि इतना बड़ा प्रोड्यूसर चाहिए, इतने सारे पैसे चाहिए। अब हमें ऐसी मंजिल नहीं चाहिए जिसे हर किसी ने छुआ हो। मंजिल के उस पार एक नया रास्ता बनाने की तैयारी है। सफर की बात क्या करें यार, सफर हमारा जारी। इसके बाद मैं फिर एक बार नीलेश नवलखा सर से गुजारिश करूंगा कि आप असगर वज़ार सर का संविधान और गुलाब पुष्प देकर सम्मान करें। मैं सर से गुजारिश करूंगा कि आपके शब्द यहाँ पर सागर सरहदी साहब, मंच पर बैठे मित्रों और सभागार में बैठे दोस्तों, सागर सरहदी साहब के बारे में अभी जो कुछ बताया गया तो वो नाकाफी। सागर को समेटना मुश्किल काम है। सागर को कैसे समेटा जाए, कोशिश हो सकती है, कोशिश लोग कर सकते हैं। ये प्रगतिशील आंदोलन जो प्रोग्रेसिव राइटर्स मूवमेंट रहा है, उसके ये एक साक्षात गवाह हैं, ये उसके हिस्से रहे हैं। एक राष्ट्रीय आंदोलन को चलाने में जिन लोगों ने मेहनत की है, श्रम किया है, उनमें ये रहे हैं। तो एक प्रकार से राष्ट्रीय महत्व के काम में ये सम्मिलित रहे।
इनको सम्मानित करना दरअसल अपने आप को सम्मानित करना है। तो यहाँ हम सब सम्मानित हुए हैं, ये सम्मानित नहीं हुए। हम सब सम्मानित हुए हैं इतनी बड़ी शख्सियत को यहाँ पाकर और इतनी बड़ी शख्सियत के सामने बैठकर। इनकी क्रिएटिविटी का एरिया बहुत बड़ा है। जिस बड़े एरिया में शब्दों से लेकर संगीत, फिल्म और समाज और सामाजिक चेतना, ये सब मिलजुल गए हैं। उन्होंने न सिर्फ कामयाब फिल्में लिखी हैं बल्कि बहुत लीजेंडरी फिल्में बनाई हैं। ऐसे बहुत कम निर्देशक हैं जो अपनी एक फिल्म के कारण जाने जाते हैं। सागर साहब को बाजार से जानते हैं और मुझे याद आती है कि आसिफ की, उन्होंने भी एक फिल्म बनाई और उसी एक फिल्म के नाम से जाने गए। एक फिल्म बनाकर उसको लैंडमार्क बना देने का काम ये आसान काम नहीं है। एक फिल्म बनाकर एक छाप छोड़ देने का काम मामूली काम नहीं है। एक फिल्म बनाकर एक रास्ता निर्धारित कर देने का काम छोटा काम नहीं है। सागर साहब एक कमिटेड फिल्मकार हैं और उस दौर में भी ये कमिटेड रहे हैं जब लोगों ने बड़ी आसानी से कमिटमेंट से अपना पीछा छुड़ाकर और बहुत कुछ हासिल किया, बहुत कुछ प्राप्त किया। लेकिन इनका कमिटमेंट जो है वो कभी कम नहीं हुआ, जिसके लिए इन्होंने बहुत सफ़र भी किया, अगर ये कमिटमेंट अपना छोड़ देते तो जाहिर सी बात है कि फिर तो किसी तरह के काम की कोई कमी नहीं थी। और ये अपने कमिटमेंट को डंके की चोट पर कहते हैं, ऐसा नहीं है कि छिपा के कुछ कहते हों। ये खुलेआम अपने आप को, अपने विचारों को, अपने विश्वासों को, अपनी आइडियोलॉजी को ये हमारे सामने लाते हैं। तो ये नौजवान लोगों के लिए एक इंस्पिरेशन की बात है। इंस्पायर होते हैं हम लोग कि देखिए ऐसा आदमी जिसने पूरे जीवन को दांव पर लगाया लेकिन अपने विचारों को, अपने विश्वासों को छोड़ा नहीं। ऐसे व्यक्ति को हम लोगों ने आज यहाँ देखा, सामने उसके विचार सुने। तो इस तरह से ये आयोजन अपने आप में एक महत्वपूर्ण आयोजन है। अच्छा, सागर साहब के बारे में एक बात ये है कि ये अपने आप को आज भी शरणार्थी मानते हैं, ये आज भी अपने आप को मुहाजिर मानते हैं। ये मानते हैं कि कौन सी ताकत थी जिसने इन्हें मजबूर कर दिया कि ये अपना घर छोड़कर, अपना गांव छोड़ करके पलायन करें, दूसरे देश चले जाएं। तो ये अपने आप को शरणार्थी मानते हैं। इनके शरणार्थी होने का दुख मैंने पाकिस्तान में स्वयं जाकर देखा। पाकिस्तान में मैं उन इलाकों में गया जहां पार्टीशन से पहले हिंदू आबादी रहती थी। वो घर, वो मकान, वो मोहल्ले देख करके मुझे ये लगा कि वास्तव में शरणार्थी होने का दुख क्या हो सकता है। ये लगा कि ये जो इमारत है, ये जो मकान है, ये किसी एक पीढ़ी ने नहीं बल्कि कई पीढ़ियों ने मिलकर बनवाया होगा। और उस जगह और उस ज़मीन और उस गांव और उस खेत को आपको अगर छोड़ना पड़े तो उसका क्या दुख होगा। वो एक व्यक्ति नहीं छोड़ रहा है, कई पीढ़ियों की जो चेतना है, कई पीढ़ियों की चेतना जो उस जगह से जुड़ी हुई है वो वहाँ से कट रही है। तो कितना बड़ा दुख है। और इस दुख को ये अपने साथ जी रहे हैं। दुख एक संपत्ति है, दुख एक दौलत है।
किसी शायर ने कहा है कि गो सरखुशी में लाख किए जा पैरान, गो सरखुशी में आनंद में लाख किए चा पैरान, अपने कपड़े फाड़ डाले खुशी में। गो सरखुशी में लाख किए चा पैरान, लेकिन मताए गम को, यानी गम की दौलत, लेकिन मताए गम को लुटाया नहीं हनोज। जो गम की दौलत है हमारे पास, उसको हमने नहीं लुटाया, तो ये गम की दौलत को समेटे हुए, गम की दौलत को समेटे हुए हैं। ये बहुत बड़ी बात, बहुत बड़ी बात। ये जो आयोजन है इसका समय भी बहुत महत्वपूर्ण समय है। आज जो कुछ देश में हमारे हो रहा है वो मेरे विचार से उतना ही महत्वपूर्ण है जितना महत्वपूर्ण हमारे राष्ट्रीय आंदोलन का संघर्ष था। राष्ट्रीय आंदोलन हमारा एक संविधान प्राप्त करने के लिए था, हमको संविधान मिला। आज हमारा आंदोलन उस संविधान को बचाने के लिए, यानी हमारी 100 साल के संघर्ष के बाद जो हमने अर्जित किया था, आज वो खतरे पर है, वो दांव पर लगा हुआ है। आज उसको बचाना है। उसको बचाते हैं तो हमारा 100 साल का संघर्ष जो है उसको हम बचा रहे हैं, वो बचेगा। तो इसलिए आज का दौर जो है, और आज के दौर में इन जैसे लोगों को बुलाना और याद करना, कि दरअसल हमें एक प्रकार की ताकत देता है, हमें एक स्ट्रेंथ मिलती है इससे। मैं आज की राजनीतिक स्थिति के बारे में और बाकी नहीं कहूँगा, आप सब जानते हैं उसके बारे में। जो हमारे यहाँ युवा फिल्मकार आए हुए हैं, उनसे कुछ 2-4 बातें करना चाहूँगा। सबसे बड़ी बात तो उन युवा फिल्मकारों से ये है, आप फिल्म बनाते हैं अपने लिए नहीं। ये विचार जो है बहुत ही भ्रामक है कि कोई फिल्म अपने लिए बनाता है। फिल्म आप बनाते हैं देखने वाले के लिए। देखने वाले की प्रोफाइल आप तय कर सकते हैं, लेकिन वो फिल्म देखने वाले के लिए होती है। और इसी के साथ साथ फिल्म जैसे माध्यम में आने के बाद ये सोचना ज़रूरी होता है कि हम इसको दिखाएंगे कैसे, कहाँ दिखाएंगे, किसको दिखाएंगे, इसमें जो धन लगा है, पैसा लगा है, वो कहाँ से, किस रूप में, कैसे। मान लीजिए कि वो नहीं भी आ रहा तो कितने लोग देख रहे हैं, कितने लोग देख रहे हैं। और लोगों के लिए अक्सर प्रॉब्लम ये होती है कि लोग जो है वो किसी सम्मान के लिए, पुरस्कार के लिए, अवार्ड के लिए कि हम वहाँ भेजेंगे फिल्म, उसके लिए फिल्म बनाते हैं। तो हम लोगों को उसको वैसी फिल्में नहीं बनानी है, हमें वो फिल्में बनानी होंगी कि जो लोगों को लोग देखें। अगर लोग नहीं देखेंगे तो वो फिल्म हमारे लिए बेकार हो। तीसरी बात यह है कि फिल्म एक ऐसा माध्यम है जो हर कला माध्यम से जुड़ा हुआ है, जिसमें हर कला माध्यम शामिल है। इसलिए फिल्म बनाने वाले अगर दूसरे कला माध्यमों में दिलचस्पी लेंगे, रुचि लेंगे, विशेषकर साहित्य में रुचि लेंगे, तो निश्चित रूप से उनको बहुत इसका लाभ होगा। और अंतिम बात ये कि एक दूसरे के सहयोग के बिना इतने बड़े काम असंभव हैं। सहयोग के बिना ये नहीं हो सकता। तो इस तरह की एक नेटवर्किंग बनाने की ज़रूरत है, जहाँ समान विचार रखने वाले लोग एक दूसरे की सहायता करें और एक दूसरे के साथ मिल करके इस आंदोलन को आगे बढ़ाएं। निश्चित रूप से ये आज हमारे लिए बहुत आवश्यक है, बहुत ज़रूरी है कि हम युवा लोगों के बीच एक फिल्म के आंदोलन को लेकर जाएं। इसके लिए ये बहुत सही और बहुत उचित अवसर है। इतने बड़े देश में ये होना और सफल हो जाना ये कोई आश्चर्य की बात नहीं है। अवश्य रूप मतलब इस प्रकार के प्रयास जो सफल होंगे।
जिस आयोजक जिन्होंने बहुत ही मेहनत और जांफिशानी के साथ इसको ऑर्गेनाइज किया है, तो वो बधाई के पात्र हैं। ICL के सारे लोग, उसके सदस्य, उसके कार्यकर्ता, उन सब की मेहनत हमें दिखाई देती है और ये शुरुआत है। आगे और चीज़ें बढ़ेंगी और विकास होगा, ये मेरी कामना है और शुभकामनाएं हैं कि ये आंदोलन लगातार आगे बढ़ता रहे और इसमें युवा और यंग लोग शामिल होते रहें। यहाँ बुलाने के लिए, मौका देने के लिए और सम्मानित होने के लिए बहुत बहुत धन्यवाद, क्योंकि इनके माध्यम से हम लोग सब सम्मानित हुए, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। जोरदार ताली आवली जोरदार ताली. खऱ्या अर्थानं फिल्म मेकरचं म्हणजे असं बऱ्याचदा होतं की आता बस झाला, आता म्हणजे चला आता अवॉर्ड डिक्लेरेशन करा. पण खऱ्या अर्थानं ज्यांनी संपूर्ण हयात सिनेमा म्हणजे आपलं जीवन घडवण्यात घातलेली असते, त्यांचा सन्मान आणि सत्कार होणं हे यथोचित आम्ही ICAचे संपूर्ण परिवार समजतो. ICAच्या माध्यमातून विचारांचा सिनेमा खऱ्या अर्थानं आपणासमोर पोहोचवावा म्हणून ही चळवळ खऱ्या अर्थाने सिनेमाची सुरू झाली आणि त्यांना अशाच अनेक मोठमोठ्या दिग्गजांनी सपोर्ट केला आणि त्यातनं ICA फिल्म फेस्टिवल उभं राहिलं. खऱ्या अर्थाने या सगळ्यांचे हे जे ऍडवायझरी बोर्ड मेंबर आहेत त्या सगळ्यांचे जितके मानावे तितके आभार कमी आहे. पण एक आणि दोन व्यक्तीचं हे काम नसतं. खऱ्या अर्थाने टीम गेल्या वर्षभरापासनं, त्याच्या संकल्पनेपासनं, त्याच्या सगळ्या गोष्टींपासनं खूप युनिक पद्धतीनं हे फिल्म फेस्टिवल व्हावं म्हणून काम करत आहे. आणि या सगळ्या जे मान्यवर आहेत, जे सल्लागार समिती आहे, त्या सगळ्यांचा खरं तर आभार व्यक्त करावं. त्यासाठी आभार प्रदर्शनासाठी मी फेस्टिवल डिरेक्टर अमरनाथ सिंग सरांना विनंती करेल की आपण या ठिकाणी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. हा नेहमीचा पारंपरिक आणि औपचारिकता निभावणारा आभार प्रदर्शन नाहीये बरं काय मित्रांनो. आवर्जून सांगूया, आम्ही दोघे मुद्दाम होतोय माहिती आहे त्याच्यासाठी. जे ह्या फेस्टिवलचे सगळे बॅकबोन आहेत, ॲडवायझरी बोर्ड, www.jununfilms.com ह्या वेबसाईटवर त्या सगळ्यांचे फोटो नाव मला बघायला मिळतील. सगळ्यांची नावं घेण्यामध्ये वेळ जाईल, पण काही उल्लेख मी करतो. आणि ह्या आभाराचा तो भाग नाहीये बरं का, कारण घरच्या लोकांचे आभार मानायचे नसतात. एकमेकांना मिठी मारून अभिनंदन करायचं असतं की येस आपण सक्सेस झालेलो आहोत. निलेश नवलका सर समोर उपस्थित आहेत, ऍडवायझरी बोर्ड मेंबर. सुभाष वारे सर उद्घाटनाला होते, पण आता दुसरा एक कार्यक्रम असल्यामुळे ते इथे उपस्थित राहू शकले नाही. डॉक्टर अमोल देवळेकर इथे उपस्थित आहेत. सुबोध मोरे, कॉम्रेड सुबोध मोरे आहेत. अजय ढोके सर, IRS इन्कम टॅक्स जॉईंट कमिशनर अजय ढोके सर सोबत आहेत, ते ॲडवायझरी बोर्ड मेंबर आहेत. नितीन ब्रह्मे, वायर मराठीचे संपादक, हे ह्या ICA फिल्म फेस्टिवलचे ॲडवायझरी बोर्ड मेंबर आहेत. डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर, त्यांचे स्वतः आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत, चित्रकार आहेत. त्यांचे पेंटिंग्स तिथे त्या आपल्या प्रदर्शनामध्ये लागलेले होते सलग. आणि होप स्टुडिओ आहे त्यांचा. डॉक्टर अमोल देवळेकर आणि प्रज्ञावंत देवळेकर हे डॉक्टर बंधू पेशाने डॉक्टर आहेत आणि पेशीने कलाकार आहेत असं ते म्हणतात. प्रोफेशन भी जरूरी है, लेकिन पैशन जो है वो आदमी को चुप नहीं बैठने देता और वो कला का कीड़ा अंदर आ गया. विकास सोमताटे सर, अनुसया आर्चे, सातत्याने व्यवहारिक, व्यावसायिक
प्रोफेशनल पद्धतीने सतत गायडन्स करणारे आणि त्याच्यातले बारीक बारीक आम्हाला खास खळगे सांगणारे, टिप्स देणारे आणि सतत पाठीशी उभी असणारे विकास सोनदाटे सर, संतोष संखर, मुझे लगता है नाम ही काफी है, सैराट, फेंड्री, कासव आणि असे अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमाचे कला दिग्दर्शक संतोष संकर बोर्डवर आहेत. इब्राहिम खान वाटेल ते पडेल ते काम करतात, उत्तम वक्ते आहेत, आंदोलन करते आहेत, राजकीय नेते पण आहेत आणि ICA फिल्म फेस्टिवलचा एक महत्वाचा भाग आहे. इब्राहिम खान, मिथिलेश प्रियदर्शी कुठेतरी मागे लपून बसले असतील, आले कपडे पण त्यांना पुढे यायचं नसतं, पण प्रत्येक गोष्टीमध्ये महत्वाचं योगदान दिलेलं असतं. त्यांनी हिंदीमध्ये खूप सुंदर लेख लिहिला आहे सागर सरहद्दींवर. मिथिलेश प्रियदर्शी JNU पास आउट आहेत, PhD केलेलं आहे, हिंदी कथालेखक म्हणून नॉर्थ मध्ये त्यांचं नाव आहे. अनेक प्रतिष्ठित पत्रिकांमध्ये त्यांच्या कथा प्रकाशित होतात आणि सध्या मुंबईला पूर्ण वेळ ते फिल्म मेकिंग आणि फिल्म रायटिंग मध्ये कार्यरत आहेत. आणि आमच्या ताई मोहिनी कारंडे, आपण जोरदार काय म्हणतो, आम्हाला हे झालं काय, आम्हाला ते झालं काय, आम्हाला ते खुशच काय करायचं, आम्हाला हे युरोप गेले का, अरे आपण स्वतः दिवस रात्र प्रत्येक गोष्टीमध्ये, पळापळीमध्ये, खंबीरपणे, ठामपणे ह्या ICA फिल्म फेस्टिवलच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मैत्री प्रकाशनच्या प्रकाशिका आहेत, लेखिका आहेत, त्यांचा खूप व्याप आहे, पण ते सगळे व्याप सांभाळून त्यांनी ICAच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. मोहिनी कारंडे, आभार नाही मानलेले, मी अभिनंदन केलंय. ह्या सगळ्यांना नंतर मी हातात हात घेऊन सांगणार आहे फेस्टिवल संपल्यानंतर की आपण हा पहिलं जे वर्ष होतं ही आपली रंगीत तालीम होती. आपल्याला पुढच्या वर्षी आपण ह्याला अजून पुढे नेऊया, अजून त्याचे डायमेन्शन आपण डेव्हलप करूया. असे बरेच मी म्हणतो की अदृश्य हात आहे ह्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे ज्यांनी योगदान दिलेलं आहे. हे साऊंड सिस्टीम आणि हे प्रोजेक्टर ज्यांनी पुरवलं, म्हणजे 1 वर्षापूर्वी ज्यांनी आम्हाला शब्द दिला होता की अच्छा ठीक आहे, फेस्टिवलची संकल्पना खूप चांगली आहे, माझ्याकडे ही साधनं उपलब्ध आहे, ही सगळी मी तुम्हाला देईन. आणि दरम्यान आम्ही त्यांना वेगळ्या म्हणजे खूप बाकीच्या सगळ्या तयारीमध्ये व्यस्त असल्यामुळे भेटू शकत नव्हतो, फोनवरच बोलणं झालं होतं, संपर्कात होतो. आणि ज्यावेळेस 7-8 महिन्यानंतर परत प्रत्यक्ष भेटलो तर ते त्यांच्या शब्दावर ठाम होते. ते म्हटले, अमनदीप, मी सांगितलं होतं तुम्हाला, काहीच काळजी करू नका, ही सगळी साधनं मी पुरवणार आहे. ह्या फेस्टिवलला कोणी स्पॉन्सर नाहीये. तुम्हाला लोगो दिसल्यामुळे तो डेकोरम आवश्यक असतो, खाली लोगो दिसतात, ते लोगो हे काही कॉर्पोरेट लोगो नाहीयेत, ते काही ब्रँड्स नाहीयेत, हे सगळे आपले मित्र परिवार आहे, हे त्यांचे लोगो आहेत, ते सगळे फिल्म मेकिंगशी, आर्ट आणि कल्चरशी संबंधित आहेत, त्यांचे ते लोगो आहेत, त्यांचं ते योगदान आहे त्याच्यामध्ये. आणि प्रयत्न करूया की खरंच पुढच्या वेळेस आपल्याला ब्रँड्सचं स्पॉन्सरशिप मिळेल, म्हणजे आपण खूप व्यवस्थित हे सगळं साकार करू शकू. यावेळेस आपल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा कमतरता राहिलेल्या आहेत. आम्ही रिव्ह्यू करणार आहोत, एकत्र बसून ह्या सगळ्याचा आढावा घेणार आहोत, समीक्षा करणार आहोत आणि ह्या ज्या दोष राहिलेले आहेत, कमतरता राहिलेल्या आहेत, त्या पुढच्या वेळेस पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. ज्यांचा उल्लेख मी करत होतो की ज्यांनी हे साऊंड सिस्टीम आणि हे सगळं प्रोजेक्टर पुरवला आणि त्यांचे फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स गेले 2 दिवस बसलेलेच नाहीयेत, सतत ते उभेच आहेत, अशी ही सगळी टीम. डॉक्टर राकेश खडे यांची चार्ली मीडियासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. डॉक्टर राकेश खडे इथे आज उपस्थित होऊ शकलेले नाहीयेत, वेगळ्या एका अत्यंत महत्त्वाच्या कामामुळे त्यांना बाहेरगावी जावं लागलेलं आहे, पण त्यांची टीम आहे, त्या टीमला मी थोड्या वेळात बोलवणार आहे. ते म्हणत होते त्यांचे ते सर आहेत, पण ते स्वतः त्यांच्याबरोबर भेटलेले असतात, प्रत्येक कॅमेऱ्यावर उभे आहेत. विशाल पांढरे सर, हे चार्ली मीडियाचे मॅनेजर आहेत. ते म्हणतात की नको स्टेजवर नको, आमचं काम आम्ही करतोय. म्हटलं नाही, एकदा 1 मिनिटासाठी या आणि चेहरा दाखवा, बोलवतो मी तुम्हाला. मी एकदा नावं सगळी सांगून टाकतो. गीताली विम मिळून साऱ्या जणीच्या एक महत्वाचं आम्हाला त्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांची एक योगदान होतं. विनायक लष्कर बारामतीला असतात प्राध्यापक, श्रीकांत शहा साताऱ्याला असतात, आरती डोळस बार्टीच्या
बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या आरती डोळस त्यांनी हे संविधान सवलतीच्या दरामध्ये जे आपण पाहुण्यांना सन्मान करत आहोत ते संविधानाच्या प्रती पुरवल्या. सुशील मसदे हे आभारातून वगळतो कारण कुठे आहेत ते आतमध्ये? हा, ते म्हणजे जेवण आलं का, पाहुण्यांची व्यवस्थित झाली का व्यवस्थापासून ह्या सगळ्या पळापळीमध्ये आहेत. आणि आभारामध्ये नाव घेतले म्हटल्यानंतर ते मला मार्की तिकडे गेले होते. पण ते सुशील मसदेचा उल्लेख करणं खूप आवश्यक आहे. आणि श्याम घुगे बाहेर जो बुक स्टॉल लागलेला आहे, बुक स्टॉल सांभाळून या सगळ्या बाकी प्रक्रियेमध्ये इकडे पोस्टर काहीतरी झालंय, हा त्याला मग चिटकवलं पाहिजे आणि ते पाहुण्यांना चहा गेला नाही तो चहाही पोचवला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींमध्ये हरिती बुक वर्ल्डचे हे श्याम घुगे कुठे आहेत? लपून बसले. श्याम घुगे या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका निभावली. आता काही लोकांना मी 1 मिनिटं जाईल 2 मिनिटं जाईल पण आवश्यक आहे स्टेजवर बोलवणं, त्यांचे चेहरे एकदा दिसू द्या. हे जे तुम्हाला हे सगळं दिसतंय पूर्ण पोस्टर पासून फिल्म ज्या म्हणजे हे फेस्टिवल लॉन्च झालं त्याच्यानंतर जे आमचे सोशल मीडियावर पोस्टर यायला लागले, पब्लिसिटी मटेरियल यायला लागलं, हे सगळं जे डिझाईन झालेलं आहे बाहेर पण तुम्ही बघताय ते सगळं जे डिझाईन झालेलं आहे हे सगळं डिझायनिंगवर हे क्रिएटिव्ह ड्रीम्सचे समीर गोडसे यांनी केलेलं आहे. त्यांनाही थोडं कौटुंबिक अडचणींमुळे इथे येऊ शकलेले नाही येते, पण समीर गोडसे यांच्यासाठी आपण जोरदार यांची नावं घेऊन त्यांनी कृपया पटकन स्टेजवर यावं. किशोर कोळी के आम्ही म्हणतो त्यांना, के भाईशी सगळ्यांचा संबंध आला असेल कारण जेवणाची व्यवस्था सगळी त्यांच्याकडे होती आणि त्याच्यात काहीतरी त्यांना प्रत्येक वेळी वाटायचं की काहीतरी कमी आहे. अरे म्हटलं कशाला टेन्शन घेतो, नाही काहीतरी कमी आहे सर, पुढच्या वेळेस मी अजून ती सिस्टीम डेव्हलप करतो. के किशोर कोळी हे व्यवसायाने किशोर कोळी हे व्यवसाय नाही म्हणता येणार, बाय पॅशन ते मराठी सिनेमाचे कास्टिंग डायरेक्टर आहेत, लोकेशन मॅनेजर आहेत आणि त्याचबरोबर ICA फिल्म फेस्टिवलला 24 तास मदत पुरवणारे हे किशोर कोळी. आपल्याला इतक्या सगळ्या चांगल्या फिल्म्स नॉनस्टॉप कंटिन्यू दाखवल्या आणि फक्त नाश्त्यासाठी जायचं आणि जेवणासाठी जायचं ते पण त्यांना म्हणायचं अरे बाबा चला आता सोडा, नाही इथे जागा सोडणं बरोबर नाही. असे जे 2 आमचे मित्र या टीमचाच भाग आहेत, विकास विनोदिया आणि सूरज सेलार. आपण कृपया ते सगळे लोक मी ज्यावेळेस त्यांना सांगत होतो की तयार राहा बोलवणार आहे, सर नको सर आम्ही आमचं काम करतो. म्हटलं नाही एकदा या तुम्ही, कारण हे सगळं कुठलीही गोष्ट सामुदायिक प्रयत्नातून साकार होत असते. अमोल कदम वेळ जाईल त्याचा सविस्तर तपशील सांगत नाही कारण खूप प्रकारे वेगळ्या प्रकारे ह्या लोकांनी काम केलेलं आहे. विशाल पांढरे सरांना आणि आता 2 अशा लोकांची नावं सांगणार आहे. हा बायोस्कोप ज्यांनी बनवला त्यांच्या म्हणजे आम्ही कल्पना होती आमची पण ती प्रत्यक्षामध्ये साकार केली आणि हे स्क्रॅप मधून बनवलेलं आहे. त्याच्यासाठी महिनाभर वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास त्यांनी केला आणि हे सगळं डायग्राम्स बनवले. गणेश गायकवाड आलेले, गणेश गायकवाड कार्पेंटर आहेत. ह्या फेस्टिवल कमिटीमध्ये सगळ्या प्रकारची लोक आहेत, आर्टिस्ट आहेत, कार्पेंटर आहेत, सगळे आहेत. तर गणेश पोचू शकलेले नाहीत. सर्वहारा कामगारांना सतत कामासाठी रोजच्या रोजीरोटीचा संघर्ष असतो. गणेश काल होता, परवा रात्री उद्घाटनापूर्वी रात्री 1-1:30 वाजेपर्यंत हे सगळे जे स्टँड उभे केलेपासून हे सगळं हे बनवलं. हे सगळं गणेश च्या प्रत्यक्ष कारागिरीतून आणि ह्याला प्रत्यक्षात आणण्यामध्ये ज्या वस्तू जमवल्या आणि त्या गणेशला त्या प्रकारे सगळा सपोर्ट केला आणि बायोस्कोप बनल्यानंतर बायोस्कोप वाला बनके जो हमारे सामने आए थे राजू भाई, आप कृपया बायोस्कोप बनल्यानंतर त्याला हे सगळं जे आपल्याला जे आकर्षक रूप ज्यांनी दिलं, इसको सजाया, इस पे पेंटिंग किया और उसको सुंदर बनाया, उनको मैं स्टेज पे बुलाऊंगा. अंजलि सिंह. मेरे लिए खुशी की बात है कि ये हमारी बहू है, डॉटर इन लॉ. उन्होंने छोटी बच्ची है हमारी, मेरी
पोती माही, तो वो बहुत परेशान करती थी, लेकिन उस बीच में भी उसको संभालते हुए ये घर पे बैठ के इसको पूरा साकार किया। समोर आलेले आहेत, त्याशिवाय समोर न आलेले पण अनेक लोक आहेत। मी पुन्हा सांगेन, वेबसाईटवर हे सगळं दिसतं, आमची सगळी टीम दिसती। या सगळ्या लोकांचं जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया आणि सगळ्यांना संविधान आणि गुलाब पुष्प देऊन आपण सन्मानित करतोय। त्या सगळ्या लोकांनी नॉनस्टॉप वर्क केलेलं आहे आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून हे साकार झालेलं आहे आणि हे सगळे एकमेकांच्या म्हणजे संपर्कात होतं, पण प्रत्यक्ष भेट होत नव्हती, कारण प्रत्येकाचं फील्ड वेगळं होतं, प्रत्येकाचा टास्क वेगळा होता, ते आपापली टास्क पूर्ण करत होते आणि फेस्टिवल मध्ये सगळे एकत्र आले। विकास विनोदिया, लॅपटॉप ऑपरेटिंग, फिल्म स्क्रीनिंगची सगळी 2 दिवस जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे। किशोर कोळी के राजू भाई राइस्कोप वाला, अमोल कदम, अंजलि सिंह, सूरज सेलार साउंड ऑपरेटर, धन्यवाद दोस्तों, आपने बहुत अच्छी भूमिका निभाई है ये सारी प्रक्रिया में और हम लोग इसी तरह जुड़े रहेंगे, कंधे से कंधा मिला करके भिड़े रहेंगे और अगले फेस्टिवल को और अच्छा रूप देने की कोशिश करेंगे। विशाल पांढरे सर, तुम्हाला यावं लागेल स्टेजवर प्लीज, आणि तुमच्या सगळ्या टीमला विनंती करतो की आपण कृपया 1 मिनिटासाठी मंचावर यावं। तुमच्या सोबत आम्हाला फोटो सेशन करायचं आहे, कारण तुम्ही सगळ्यांचे फोटो काढत होता, पण तुमच्या सोबत आम्हाला एक फोटो हवा आहे। आता कॅमेरे सगळ्यांनी खाली ठेवावे, व्हिडिओ असतील किंवा स्टील असतील। विशाल पांढरे सर, चार्ली मीडियाची सगळी टीम, या टीम मध्ये आहे प्रेम सांगळे, वैभव जाधव, ओंकार बिराजदार, महेश कोथंबिरे, केजार सादरीवाला, डोईफोडे सर, शोएब शेख, देवेंद्र मेहरा, स्नेहा काटकर। त्याशिवाय पण टीम आहे, आता ते कुठेतरी कामात असतील, ते व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करत होते आणि व्हॉलंटियर्स म्हणून काम करत होते। चार्ली मीडियाचे विशाल पांढरे सर आणि त्यांची टीम, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। आम्हाला हे सगळं काम करण्याची संधी ज्यांच्याकडे मिळाली, म्हणजे 210 फिल्म पहिल्याच फेस्टिवलला आल्या, 35 देशातून 16 विविध भाषांच्या, आणि त्या आल्यानंतर थोडंसं आम्ही हबकलो की 210 फिल्म आहे आणि ज्युरी आपले जे होते त्यांनी मात्र पूर्ण वेळ देऊन प्रयत्न करून याच्यासाठी हे निवड प्रक्रिया केली। खरं तर अमनदीप फेस्टिवल डायरेक्टर म्हणून त्यांच्या संपर्कात होते, त्याचं खूप त्या सगळ्या 6 महिन्यातला मोठा अनुभव आहे। थोडक्यात ते तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगा। सर्वप्रथम मी उषा देशपांडे मॅम यांच्यापासून सुरुवात करतो। या फेस्टिवलचं जेव्हा पेपर वर्क चालू होतं त्या दरम्यान आम्ही अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मेघराज राजे भोसले सरांना भेटलो, त्यांना फेस्टिवलची भूमिका सांगितली, हा फेस्टिवल घेण्यामागचा उद्देश सांगितला आणि सरांनी आम्हाला उषा देशपांडे मॅम यांचं नाव सुचवलं। आणि सर्वप्रथम जेव्हा मी मॅडमशी फोनवर बोललो आणि बोलल्यानंतर मला जाणवलं की अशा व्यक्तींशी मी जोडलो आहे की ह्या फेस्टिवलच्या भूमिकेला, आलेल्या सगळ्या फिल्म्सला अगदी प्रामाणिकपणे जे न्याय देतील
आणि 6 महिन्याच्या प्रोसेसमध्ये मी त्यांना दिवस रात्र सतत मुंबईला जाऊन पुण्यामध्ये ते आले की पुण्यामध्ये त्यांचं मॅडम IDPAच्या प्रेसिडेंट आहेत, इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशनच्या, आणि त्याच व्यतिरिक्त वसुंधरा फिल्म फेस्टिवल आणि फिल्म्स डिव्हिजनमध्ये मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये पण मॅडम आहेत. त्या सगळ्या कामाचा व्याप असताना सुद्धा सतत ICA फिल्म फेस्टिवलला वेळ देऊन 210 फिल्म्स पाहून त्याच्यातल्या 109 फिल्म्स फर्स्ट राऊंडमध्ये सिलेक्ट झाल्या. त्या 109 पैकी 45 फिल्म्स सेमीफायनलमध्ये आल्या आणि 45 नंतर ज्या फिल्म्सला अवॉर्ड दिलं जाणार आहे हे काम उषा मॅम आणि आमचे जे दुसरे ज्युरी आहेत मोहनदास सर, मोहनदास सरांशी माझा परिचय फेसबुकवर झाला होता. पण दिसले नाही तिथे. आणि ह्या फेस्टिवलचं मी 1.5-2 वर्षापासून जे स्टडी करत होतो, डेटा जमा करत होतो, फिल्म मेकर्सला भेटत होतो, त्या दरम्यान मोहनदास सरांशी माझी भेट झाली आणि सरांशी चर्चा होताना पहिल्यांदाच सरांनी अगदी एकदम जवळचा माणूस असं समजून मला सगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. फेस्टिवलमध्ये काय काय गोष्टी हव्या आहेत आणि कुठल्या गोष्टी ज्या आपल्याला टाळायला पाहिजेत. फेस्टिवल कसा असतो, कारण मोहनदास सर हे 4 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे डायरेक्टर आहेत. त्याच्यामध्ये लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा ह्या वर्षी 4था वर्ष होता, जो ग्वालियरला होतो. ह्या वर्षी तो फेस्टिवल दिल्लीमध्ये झाला. मागच्या आठवड्यामध्येच त्या फेस्टिवल झालेला आहे. कर्णावती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा अहमदाबादमध्ये होतो आणि 11 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे मोहनदास सर हे ज्युरी आहे. इतकी मोठी हस्ती, जे दोन्ही इतकी मोठी हस्ती आपल्या ICA फिल्म फेस्टिवलला प्रथम वर्ष असून सुद्धा, आणि मी सरांना सतत विनंती करत होतो की सर मी ऑर्गनायझिंग स्किल आमच्याकडे नाहीये, ही पहिल्यांदाच आम्ही हे फेस्टिवल ऑर्गनाईज करत आहोत. तर वेळोवेळी दोन्ही ज्युरीजनी मला मार्गदर्शन केलं. अपरात्री मध्यरात्री मी कधीही जर फोन केला म्हणजे अगदी लिस्ट तयार होण्यापर्यंत, आणि प्रत्येक फिल्म मेकरला माझ्याकडे ज्यांचाही फोन येत होता, जे फिल्म मेकर फिल्म सबमिट करत होते, पहिल्या दिवसांपासून आम्ही सगळ्यांना हीच गोष्ट सांगितली होती की आमच्याकडे जेव्हा फिल्म येईल ती फिल्म आम्ही ज्युरीजकडे देऊ आणि ज्युरीज ती फिल्म पाहून निर्णय देतील. आणि ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आमच्या टीमनी आम्ही इव्हेंट ऑर्गनायझिंगकडे आमचा पूर्ण भार होता आणि फिल्म निवडण्याची जी प्रक्रिया होती अगदी अवॉर्ड्स पासून आणि जे शेड्यूल आपण बाहेर पाहतात तो सुद्धा आमच्या ज्युरीजला त्यांचं कन्सर्न घेऊन आम्ही तो बनवलेला आहे आणि सगळे अवॉर्ड्स ज्युरीने दिलेले आहेत. तर मी मनापासून दोन्ही ज्युरी उषा देशपांडे मॅम आणि मोहनदास सरांचे मनापासून आभार मानतो. आता एक विशेष उल्लेख, जे बाहेर आपण कॉन्फरन्स हॉलमध्ये पेंटिंग प्रदर्शन बघितलं सिनेमा या थीमवर, ती कल्पना म्हणजे आमच्या ॲडवायझरी आपल्या ICAच्या टीममध्ये आहेत, स्वतः चित्रकार आहेत, पेंटर आहेत आणि ज्यांनी स्वतः ती कल्पना मांडली आणि नुसती मांडून बाजूला झाले असं नाही, तर ते कल्पनेला प्रत्यक्षात कसं आणावं आणि कसं पुढे घेऊन जावं आणि सिनेमा या थीमवर आपण चित्रकारांना आवाहन करूया आणि त्यांना नव्याने चित्र बनवायला सांगूया, ते चित्र मागूया, ते इथे प्रदर्शित करूया. कारण सिनेमाचं म्हणजे पहिला बेस तर पहिली सुरुवात तर चित्रकला आहे, तिथूनच हे बाकीचे सगळे टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली तर सिनेमा निर्माण झालेला आहे. तर त्या चित्रकलेचं प्रदर्शन आपण इथे लावलं, त्या प्रदर्शनाचं पेंटिंग एक्झिबिशनचं ज्यांनी स्वतः त्याच्यामध्ये भाग घेतला असेल, ते इन्स्टॉलेशन टाईप तुम्ही जी फिल्मची रील बघितली असेल तिथे जी लावलेली आहे मेन बोर्डवर, ते स्वतः त्यांनी बनवली. सगळ्या चित्रकारांना संपर्क केले, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन केलं आणि 18 ते 25 पेंटिंग्स इथे ज्यांच्या प्रयत्नातून आल्या आणि त्या सगळ्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचं क्युरेटर म्हणून ज्यांनी भूमिका निभावली त्या स्मिता मराठे यांना आणि त्यांच्या टीमला विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर या. स्मिता मराठे ह्या ICA फिल्म फेस्टिवलच्या भाग आहेत ना, टीम मेंबर आहेत त्या. ओळख व्हावी म्हणून बोलवत आहे, आभारासाठी नाही. आणि लक्ष्मण चव्हाण जे पासआउट, जे स्कूल ऑफ आर्ट पासआउट लक्ष्मण चव्हाण हे ICAचे भाग आहेत, टीम मेंबर आहेत. अनुराधा कुलकर्णी, राजेंद्र जाधव, वैशाली राजापूरकर आणि विजय शिंदे, विजयभाई काय आहेत, हे सगळे चित्रकार आहेत. हे सगळे चित्रकार मंडळी आहेत. 25 पेंटिंग्स आहेत, पण जे गुजरात आणि महाराष्ट्राबाहेरून जे चित्रकार आलेले होते त्यांच्या गाड्या होत्या,
बुकिंग होतं, त्यांना परत जायचं होतं, त्यामुळे ते थांबू शकले नाहीत, ते गेलेले आहेत. त्यांचे सर्टिफिकेट आपण त्यांना दिलेले आहे. हे पार्टिसिपेटचं सर्टिफिकेट आहे. तुम्ही ह्या प्रक्रियेमध्ये पार्टिसिपंट म्हणून भाग घेतला, खूप चांगले सुंदर तुम्ही पेंटिंग बनवले, त्याबद्दलचं एक आभार व्यक्त करणारं, या पेंटरच्या प्रती आभार व्यक्त करणारं हे सर्टिफिकेट आहे. ते आपण बाकी डॉक्टर प्रज्ञाहून ठेवले. सर्व चित्रकारांना माझी विनंती आहे की या हॉलमध्ये उपस्थित असतील तर कृपया मंचावर यावे. हे असं होतं की आपल्या घरची माणसं आजूबाजूला असतात, लक्षात राहत नाही. डॉक्टर प्रज्ञावांचे 5 पेंटिंग तिथे होते, सर्टिफिकेट त्यांच्या हातात होतं. लहान मुलं शाळेमध्ये जसं सर्टिफिकेट घेऊन बसतात तसे आमचे डॉक्टर, मुन्नाभाई म्हणतात त्यांना, डॉक्टर प्रज्ञावान देवळेकर, ते या पेंटिंग प्रदर्शनामध्ये त्यांनी भाग घेतला आणि 5 पेंटिंग्स बनवले होते, पोर्ट्रेट होते त्यांचे. सिनेमावर सातत्याने लेखन करतात. सिनेमा गल्ली नावाचा जे फेसबुकला ग्रुप आहे, 4-5 हजार लोक सगळे आम्ही त्याच्यामध्ये जोडलेले आहोत. रोज सकाळी त्यांची एक पोस्ट 6:30ला तिथे पडलेली असते आणि पहिली फेसबुक उघडले की आम्ही ती चहा पिता पिता ते वाचतो की आज डॉक्टर प्रज्ञावान देवळेकरांनी नवीन काय लिहिलेलं आहे. इतकं माहितीपूर्ण सिनेमाबद्दल त्यांचं लेखन आहे. आणि तेच मला बोलले होते, मी पेशाने डॉक्टर आहे आणि पेशीने कलाकार आहे. तर मला ते आवडलं वाक्य. तर असे हे आपले चित्रकार सगळे बंधू भगिनी इथे आले, खूप लांबून लांबून आले होते. गुजरात आणि महाराष्ट्रावरून बऱ्याच ठिकाणून आले होते, पुण्यातून होते, मुंबईतून होते, ठाण्यातून होते. त्यांच्या येण्याने आणि नुसते आलेच नाही तर खूप सुंदर पेंटिंग्स घेऊन आले. त्याच्यामुळे या इस फेस्टिवल को 4 चांद लग गए. इसलिए उन सबके हम आभारी है. आणि चित्रकार बंधू आपण सगळे असेच सहकार्य तुम्ही यापुढेही द्याल, त्या अशी विनंती मी आपल्याला करतो. धन्यवाद. थँक्यू. शिरीष पवार. एक 2 फोनही आले बस ना आता, म्हणजे आता खरं तर फिल्म मेकर्स बरेच लांबून आलेले आहेत, पण तुम्हाला आवर्जून सांगावंच वाटेल मित्रांनो की तुमच्या या शॉर्ट फिल्म इथे दिसाव्या म्हणून या ज्यांचे आपण आभार प्रदर्शन केला, ही लोक गेली वर्षभर काम करतायत म्हणून त्यांचं आभार प्रदर्शन आम्ही आधी घेतलं. नाहीतर होतं असं की आपल्याला प्राइस मिळतं आणि आपण लगेच बाहेर खुशीमध्ये फोन करायला निघून जातो. आणि खऱ्या तर ज्यांच्यामुळे सक्सेस झाले त्यांचे आभार राहून जातात. म्हणून या आयसीने असा निर्णय घेतला की प्राइस डिस्ट्रीब्युशनच्या आधी त्यांचे आभार मानले जावेत. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या लोकांसाठी झाल्या पाहिजे. आणि मी जास्त वेळ न घेता म्हणाले की थोडा वेळ घे अजून आणि तू म्हण काहीतरी. म्हटलं नको, खऱ्या अर्थानं जी लोक इथे आलेली आहेत ती मनापासून हसले, ते त्यांना पटतंय सगळं. तर नाही, अजून तुमचा ताणून ठेवणार नाही वेळ. 210 फिल्म या फेस्टिवलमध्ये आल्या. खूप सारे फेस्टिवल्स होत असतात. 210 फिल्म आल्यानंतर त्यांच्यावरती इच अँड एव्हरी गोष्ट तपासून ज्यांनी अभ्यासपूर्वक असं त्याचं परीक्षण केलं, त्या परीक्षणांती 100 फिल्म काढल्या आणि त्यातनं 42 म्हणजे 42 ते 45 फिल्म्स आणि डॉक्युमेंटरीजचं स्क्रीनिंग या ठिकाणी 2 दिवस आपण पाहतोय. आणि त्यातनं आता ज्यांना खऱ्या अर्थानं पारितोषिकं मिळणार आहेत ती कोण आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. मी लगेच आयोजकांना विनंती करेल की आपण या पारितोषिक वितरण सोहळ्यास सुरुवात करावी. जोरदार टाळ्यांसाठी आता जोरदार. कोणत्याही फेस्टिवलमध्ये अवॉर्ड डिक्लेरेशन
ये दिल की धडकन बढ़ाने वाला क्षण रहता है. 200 शिरीषने तुम्हाला सांगितलं की 210 फिल्म आल्या होत्या. पहिल्या राऊंड मध्ये फर्स्ट सिलेक्शन मध्ये 109 गेल्या. ज्युरींना त्या योग्य वाटल्या, पण ज्युरीचं हे पण म्हणणं होतं की इतक्या चांगल्या फिल्म आलेल्या आहेत की खूप मोठा प्रश्न पडतोय की कशा निवडाव्या आणि रिजेक्ट तरी कशा कराव्यात. आणि रिजेक्शन नाहीये खरं, तर त्यातल्या त्यात आपण जे बेस्ट आहे आशयाच्या अंगाने तांत्रिक अंगाने सुद्धा त्यांना आपण पुढे आणत आहोत. ऑफिशियल सिलेक्शन 109चं झालं. वेबसाईटला यादी डिक्लेअर झाली. फिल्म मेकरचे फोन यायला लागले, फेस्टिवल डायरेक्टरचा फोन. ह्या सगळ्या फेस्टिवलच्या उभारणीच्या प्रक्रियेमध्ये पूर्ण बाद झालेला आहे. हँग होतो, काहीतरी विचित्र व्यवहार करतो. याचं कारण आहे की त्यांनी इतके फोन अटेंड केलेले आहेत आणि इतके कॉल केलेले आहेत आणि इतके व्हॉट्सअप आणि फेसबुकचा याच्यावरून हँडल केलेला आहे की या फेस्टिवल नंतर त्यांना फोन बदलावा लागणार. इतकं जास्त त्या फोनवर लोड आलेला आहे. तर ही सगळी फेस्टिवलचे फोन यायला लागले आणि आमचं एकच म्हणणं होतं की फेस्टिवलचे सगळे रूल्स वेबसाईटवर आहेत आणि फेस्टिवल डिक्लेअर केलं त्याच वेळी आम्ही सांगितलं होतं की ह्याच्यात सगळी सिलेक्शनची प्रक्रिया, निवड प्रक्रिया, अवॉर्ड देण्याची प्रक्रिया, हे सगळे अधिकार ज्युरीला दिले जातील आणि ज्युरी हे निर्णय घेतील. आणि ही सगळी प्रक्रिया खूप ट्रान्सपरंट पद्धतीने, खूप नॉन बायस पद्धतीने म्हणजे आपल्याला पार पाडायची आहे. म्हणून काल इथे मीट द ज्युरी सेशन झालं. फिल्म मेकर्सनी आणि प्रेक्षकांनी सुद्धा भाग घेतला. प्रश्नोत्तर पण झाली. त्याचं कारण हे होतं की ही ट्रान्सपरन्सी आवश्यक आहे की हा निवड प्रक्रिया आणि अवॉर्ड देण्याचा पूर्णतः अधिकार, राईट्स हे ज्युरींना होते. आणि ज्युरींनी जी यादी ठरवली आहे, ज्यांना पुरस्कार द्यायचा आहे, त्यांचा फेस्टिवल के जो जूरी है उन्होंने ये सारी जो सिलेक्शन प्रोसेस की है उसके बाद जो निखर के आया है और जिनके लिए अवार्ड निश्चित किए गए हैं उनके नाम हम अब घोषित करेंगे. और जो फिल्म मेकर्स दोस्त यहाँ पर उपस्थित है जिनके नाम यहाँ पुकारे जाएंगे उनसे विनती है कि आप आ करके अपना पुरस्कार ग्रहण कीजिए. सबसे पहले बेस्ट चाइल्ड एक्ट्रेस ट्रॉफी और सर्टिफिकेट है इसके लिए. ये सारे पुरस्कार जो है वो वेबसाइट पर डिक्लेअर किए हुए हैं. उसी वक्त जिस वक्त फेस्टिवल लॉन्च हुआ था 16 एप्रिल 2019 त्याच वेळेस हे अवॉर्ड डिक्लेअर झाले होते. तेव्हापासून ते वेबसाईटवर पण दिसतात. तेच आता आम्ही इथे घोषित करत आहोत. बेस्ट चाइल्ड एक्ट्रेस अवॉर्ड ट्रॉफी एंड सर्टिफिकेट गोज टू मनदीप कौर फॉर फिल्म वैशाखा. अगर उपस्थित है तो पंजाब से ये फिल्म आई थी. वो लोग संपर्क में थे. पंजाब से आना मुश्किल था उनके लिए. ये अवार्ड उन तक पहुंचाया जाएगा. बेस्ट चाइल्ड एक्ट्रेस मनदीप कौर वैशाखा. कई लोगों ने स्क्रीनिंग हुआ, वो फिल्म देखी होगी, वो बच्चे का काम देखा होगा बच्ची का. दूसरा जो पुरस्कार है बेस्ट एक्ट्रेस का ट्रॉफी और सर्टिफिकेट है आणि हा पुरस्कार जातोय विभागून 2 स्त्री कलाकारांना. सुलेखा तळवळकर फिल्म विठा आणि स्मिता तांबे फिल्म लक्ष्मी. टीम पैकी जर कोणी असेल म्हणजे त्या नसतील पण त्या टीम पैकी जर कोणी असेल तरी चालेल, तुम्ही येऊन तो पुरस्कार स्वीकारू शकता विठा आणि लक्ष्मी फिल्मसाठी. तिसरा पुरस्कार बेस्ट ऍक्टर पुरस्कार फिल्म आहे ओइराई थेडी ओरू पायानम. ट्रॉफी आणि सर्टिफिकेट. हा पुरस्कार बेस्ट ऍक्टरचा जातोय लिजो अगस्टिन यांना. चौथा पुरस्कार बेस्ट रायटरचा 5,000 रुपये.
ट्रॉफी आणि सर्टिफिकेट. बेस्ट रायटर विजय विठ्ठलराव जावळे, फिल्म धर्मजल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बेस्ट रायटरचा पुरस्कार ज्युरी उषा देशपांडे यांच्या हस्ते आपण देत आहोत. विजय विठ्ठलराव जावळे, फिल्म धर्मजल. काल काल मी नव्हते. मी आज पण नव्हते. काल कोण आणलं पाहिजे? आय माय धन्यवाद विजय विठ्ठलराव जावड़े. अगला जो पुरस्कार है बेस्ट बैकग्राउंड म्यूजिक. बेस्ट बैकग्राउंड म्यूजिक 5,000 रुपए, ट्रॉफी एंड सर्टिफिकेट. इट्स गोड्स टू उमेश रावराणे, फिल्म विठा. त्याला खूप सारे अवॉर्ड भेटलेले. बरोबर का? जवळजवळ आता हे दुसरा अवॉर्ड विठ्ठला हा पुरस्कार स्वीकारत आहेत. बेस्ट बॅकग्राऊंड म्युझिकचा 5,000 रुपये, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट. एक सूचना आहे की हे जे म्हणजे प्राइज मनी ज्या डिक्लेअर केल्या जात आहेत, कॅश हँडलिंगचं थोडं टेक्निकली अडचणी येतात, म्हणून ते त्यांना चेक दिले जाणार आहेत. आपण जाहीर करतोय आता इमिजिएट लगेच त्यांना आपण कार्यक्रम संपला की अर्ध्या तासाच्या आत त्यांना आपण चेक देणार आहोत या रकमांचे. आणि या रकमा आपल्या वेबसाईटवर पण आपण डिक्लेअर केलेल्या आहेत. पुढचा पुरस्कार, अगला पुरस्कार है बेस्ट एडिटर के लिए. बेस्ट एडिटर 5,000 रुपये, ट्रॉफी एंड सर्टिफिकेट. फिल्म है भालो थाकिस. विप्लव मंडल और अरविंद दुबे उनकी टीम से अगर कोई आए होंगे तो कृपया मंच पर आइएगा. फिल्म भालो थाकिस के कोई टीम से होगा तो कृपया. नहीं बंगाली में कहे आए तो कोई त्यानंतर बेस्ट पीओपी फिल्म आहे. फिल्म आहे त्याआधी 5,000 रुपये, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट त्यांना दिलं जात आहे. फिल्म आहे ड्रीम कॅचर दुबई, समीर अली. बेस्ट पीओपी. थोडं भेटत्या पोराला. काल तुम्ही नव्हते, काल मी होते, तुम्ही नव्हते. आणि यानंतर मला स्टोरी ज्या सर्व फिल्म आपण पाहिल्या आणि उत्सुकता असतेच, बेस्ट डिरेक्टर रोख रुपये 5,000, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट. बेस्ट डिरेक्टर फिल्म, बेस्ट डिरेक्टर रुपये 5,000, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट. फिल्म लक्ष्मी शशांक मसवदे. जोरदार फिल्म लक्ष्मी. टीममधून कोणी असेल तर पण आपण बघितली का काय होतं? पुढचा अवॉर्ड आहे बेस्ट अवॉर्ड इज पाण्यात वगैरे ते ज्युरी स्पेशल ज्युरी मेन्शन फॉर सोशल अवेअरनेस. आणि तो अवॉर्ड आपल्याकडे आलेल्या सगळ्या फिल्म्स पैकी तो अवॉर्ड ज्युरीजनी स्प्लिट करण्याचा म्हणजे 2 जणांमध्ये विभागून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यासाठी जो अवॉर्ड
वेबसाईटवरती मेन्शन केलेला होता 15,000 रुपये आणि ट्रॉफी आणि सर्टिफिकेट अशी त्याची स्वरूप आहे. तर तो 2 जणांमध्ये विभागला जाईल. तर फिल्म नेम आहे फर्स्ट अवॉर्ड गोज टू ऋतुकाल जगेश्वर डोबे. आपण एक्सपेरिमेंट करायचा मिस्टर ये. अरे बेस्ट सोशल खूपच चांगली फिल्म आहे. आपण मी ते पाहिली असेल. हा जो 15,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे ते दोन फिल्म्समध्ये 7,500 आणि 7,500 अशा प्रकारे विभागला जाईल. ह्याच डिपार्टमेंटमध्ये ज्युरी मेन्शन फॉर सोशल अवेअरनेस सेकंड फिल्म जो अवॉर्ड जातो तरंग सुमित पाटील. काय बोलतोय तो? नाही आला ऐकायला. ह्याचा पुढचा जो अवॉर्ड आहे काही फिल्म मेकर्स माझे मित्र चेन्नई बँगलोर अशा ठिकाणाहून इथे आलेले आहेत. केरळवरूनही काही फिल्म मेकर्स आलेले हैं. तो वो बार बार रिक्वेस्ट कर रहे हैं कि प्लीज़ आप हिंदी या इंग्लिश में बोलिए. इसके बाद का जो अवार्ड है वो वेबसाइट पे मेंशन नहीं था. स्पेशल जूरी मेंशन फॉर सोशल अवेयरनेस ये अवार्ड जो हम लोगों ने अभी दिया है. इसके बाद जूरीज के कहने पर और हमने सारी फिल्में देखी भी है और जूरीज के कहने पर एक एडिशनल अवार्ड यहाँ पे हम लोगों ने डिक्लेयर किया है. जूरी मेंशन स्पेशली जूरी मेंशन अवार्ड जो फिल्में उनको बहुत पसंद आई 210 फिल्मों में से जो फिल्में उनको पसंद आई उन फिल्मों को 2 लोगों को ये अवार्ड दिया जाएगा. तो पहला अवार्ड जो है ट्रॉफी और सर्टिफिकेट इसका स्वरूप है. पहला अवार्ड नाशिकची फिल्म आहे दगड. जयेश आपटे. ह्याच कॅटेगरीमध्ये दुसरा अवॉर्ड दिला जातो पंजाबची फिल्म आहे मन बावरा. जगदेव हे त्या फिल्मचे डायरेक्टर पंजाबहून प्रवास करून अवघड आहे. कॅमेरा बाहेर लावा. आणि भरपूर अवॉर्ड्स रिसीव्ह करण्यासाठी इथे उपस्थित राहू शकले नाही कारण हा अवॉर्ड पहिल्यांदाच इथे डिक्लेअर होतो. ज्युरीज कडून हा अवॉर्ड जेव्हा डिक्लेअर झाले तिथून ट्रॉफी बनवण्यापासून सर्टिफिकेट बनवण्यापासून अगदी आमच्या टीमला सुद्धा ह्याची काही कल्पना नव्हती. मी आणि ज्युरीज हे आमच्या तिघांमध्येच होतं. त्यामुळे हे आम्ही कुठेही डिक्लेअर केलं नव्हतं. मला भरपूर फोन आले फिल्म मेकर्सचे की सर क्या है हम आए या ना आए. तो मेरी सगळ्या फिल्म मेकर्सला विनंती आहे की आपकी फिल्म अगर स्क्रीन हो रही हो या ना हो रही हो आप अवार्ड जीते या ना जीते ये कंपटीशन है. दूसरों की फिल्मों से सीख कर उससे सीख लेकर हम अपनी फिल्में अगर बनाएंगे और भी ज्यादा अच्छे से आगे जा पाएंगे. तो हमारे पास इस कैटेगरी में 6 फिल्में आई थी और इन 6 फिल्मों में से ये जो इस अवार्ड का जो स्वरूप था कैश प्राइज ट्रॉफी सर्टिफिकेट था. लेकिन जूरीज ने इस अवार्ड के लिए रनर अप
इस जो बेस्ट फिल्म रनर अप अवार्ड दिया जा रहा है वो है मानसून क्लिप, मुंबई की फिल्म है मानसून क्लिप। इसके लिए ट्रॉफी बहुत सारे मिले हैं। अगला अवार्ड है बेस्ट म्यूजिक वीडियो। आज एक म्यूजिक वीडियो हमने देखा था जो ब्राजील से यहाँ पे आया था, जिसका नाम है प्लूरल, जिसको ट्रॉफी और सर्टिफिकेट से सम्मानित किया जाएगा। बेस्ट म्यूजिक वीडियो प्लूरल। इसकी डायरेक्टर ब्राजील में है तो शायद अनफॉर्चुनेटली नहीं आ पाएंगे, हमको ही उनका वो भिजवाना पड़ेगा। अगली कैटेगरी है एनिमेशन फिल्म। एनिमेशन फिल्म में मैं चाहता हूँ, मैं लाइव एक्शन में फिल्में बनाता हूँ, लेकिन एनिमेशन से बहुत प्यार है, बहुत एनिमेशन में काम करने की इच्छा है। हमारी टीम में भी कई सारे मेंबर हैं जो एनिमेशन में काम करते हैं। अनफॉर्चुनेटली हमारे पास 3 ही फिल्में आई थी एनिमेशन की, और मुझे बहुत बुरा लगा कि इंडिया से एक ही फिल्म थी उसमें। तो सभी से रिक्वेस्ट है कि एनिमेशन फिल्मों के बारे में हम थोड़ा सा अवेयरनेस अगर बढ़ाएंगे तो बहुत बेहतरीन होगा एनिमेशन फिल्म मेकर्स के लिए भी। तो एनिमेशन फिल्म का जो रनर अप अवार्ड है, जिसमें ट्रॉफी और सर्टिफिकेट है, वो अर्जेंटीना की फिल्म है एनाक्रेंटे। अब जूरीज के सामने सबसे बड़ा सवाल ये था कि हमारे पास जितनी फिल्में आई हैं उसमें से एक बेस्ट शॉर्ट फिल्म है और बेस्ट डॉक्यूमेंट्री है। तो ऐसा करना थोड़ा सा उनके लिए दिक्कत की बात थी, इसीलिए यहाँ पे 2 एडिशनल अवार्ड ऐड किए गए। जो डॉक्यूमेंट्री सेक्शन में रनर अप होगा जिनको ट्रॉफी और सर्टिफिकेट दिया जाएगा, और शॉर्ट फिल्म सेक्शन में भी एक रनर अप होगा जिसको ट्रॉफी और सर्टिफिकेट दिया जाएगा। बेस्ट डॉक्यूमेंट्री रनर अप अवार्ड गोज टू गॉडेस इन द मॉस्क, प्रिया शंकर घोष, मुंबई। शेखर रणकांबळे यांना विनंती करतो की त्यांनी प्रिया शंकर घोष यांचा अवॉर्ड स्वीकारावा। शेखर रणकांबळे आणि प्रिया शंकर घोष हे एका सोबतच काम करतात। त्यांनी खूप चांगली फिल्म पॅम्पलेट नावाची खूप चांगली फिल्म शॉर्ट फिल्म, सेकंड प्राइज फॉर बेस्ट शॉर्ट फिल्म जिसमें ट्रॉफी और सर्टिफिकेट होगा। ये अवार्ड जाता है फ्रांस के डायरेक्टर फोंटानिया लॉरेंट को, जिनकी फिल्म है बाबा सिफोन। तैयारी कर दिए हैं तो ये फेस्टिवल के बाद उन तक पहुँचा देंगे। ये ऐसा क्यों है, ये ऐसा क्यों है, ये सवाल मन में कब आता है कि जब हम वेबसाइट पे देखते हैं तब अवार्ड ऊपर से नीचे नजर आते हैं, और जब यहाँ डिक्लेयर होते हैं तब नीचे से क्यों डिक्लेयर होते हैं। यानी जो मेन अवार्ड होते हैं वो क्यों रोक के रखे जाते हैं। स्वाभाविक है, कार्यक्रम का माहौल बना के रखने के लिए सबको इंतजार है। माहौल ये हमारे यहाँ पर जो फिल्म मेकर्स है सभी भाई बिल्कुल इंतज़ार कर रहे होंगे कि बेस्ट डॉक्यूमेंट्री और बेस्ट शॉर्ट फिल्म कौन सी है। लेकिन उसके पहले एक अवार्ड घोषित करना चाहूँगा। इस फेस्टिवल की ये विशेषता थी कि इसमें एक अवार्ड दिया जा रहा है बेस्ट पोस्टर अवार्ड, पब्लिक चॉइस बेस्ट पोस्टर अवार्ड दिया जा रहा है। और इसके लिए क्राइटेरिया ये था कि पब्लिक को ही जूरी बनाया था, और पब्लिक आईसीए फिल्म फेस्टिवल के ऑफिशियल पेज पर जितनी फिल्में आई थी, सबमिट हुई थी, वो सभी के पोस्टर यहाँ से अपलोड किए जाते थे पूरी जानकारी के साथ, फिल्म के पूरे यूनिट के साथ पूरे क्रेडिट्स दे करके पोस्टर अपलोड होते थे, और फिर लोग उसको देख करके लाइक करते थे। जिस पोस्टर को जितने ज़्यादा लाइक होंगे पब्लिक चॉइस माना जाएगा। तो इस फेस्टिवल की ये विशेषता थी कि इसमें पब्लिक को भी जूरी बनाया गया था,
और पब्लिक ने जिस फिल्म को चुना है उस फिल्म का नाम है ट्रू लव एंड। ट्रू लव एंड बेस्ट पब्लिक चॉइस बेस्ट पोस्टर अवार्ड, ये ट्रू लव एंड के कोई प्रतिनिधि है यहाँ पर? $2,900 लाईक, 2,900 लाईक आहेत या पोस्टरला. आयसीए फिल्म फेस्टिवलच्या पेजला जेवढे लाईक आहेत ना, हे सगळे ऑर्गॅनिक लाईक आहेत. आम्ही कुठेही कसलंही कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन केलेलं नाही. हे ऑर्गॅनिक लाईक्स आहेत. आयसीएला लोकांनी, आयसीए आला, आयसीएची संकल्पना पुढे आली, आयसीए फिल्म फेस्टिवल लॉन्च झाला, लोकांशी आम्ही सातत्याने संवाद साधत होतो. वेगळ्या प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटून, या संवादामधून एक नाळ जुळत गेली, नातं बनत गेलेलं आहे आणि त्याच्यातून हे फेस्टिवल लोकांच्या आधारावर उभं राहिलेलं आहे. आणि बेस्ट पोस्टरचा अवॉर्ड पण लोकांनीच ठरवलेला आहे. आता एक विनंती करतो फक्त सगळ्यांना, इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना, अवॉर्ड घोषित झाल्यानंतर कार्यक्रम संपला असं समजू नका. या कार्यक्रमाचा एक खूप महत्वाचा भाग असणार आहे पुढे. तो बघा, इंटरेस्टिंग असणार आहे. काहीतरी छोटीशी कृती आहे. जसं उद्घाटनाला आपण एक कृती केली होती, छोटीशी होती, उद्घाटकांनी केली. जे उद्घाटनाला होते त्यांना आठवत असेल, त्यांना माहीत असेल. जे नव्हते त्यांना ते कळेल या शेवटच्या कृतीतून, शेवटी जी करणार आहोत. त्याच्यामुळे अवॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा कृपया उठू नका. कार्यक्रम अजून एक 5 मिनिटं तुमची, त्याच्यानंतर आम्ही घेणार आहोत. आणि जे फिल्म मेकर्स इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल की 1 बाय 1 आपण आपले जे चीफ गेस्ट आहेत त्यांच्याबरोबर फोटो सेशन करणार आहोत. हे फोटो सगळे आपल्या सगळ्या फिल्म मेकर्सला आपण एकत्र स्टेजवर बोलवू, फोटो सेशन करणार आहोत. हे आपल्या ऑफिशियल पेजवर पण जातील, वेबसाईटवर जातील, सगळीकडे जातील. त्याच्यामुळे त्यांनी कृपया कार्यक्रम ज्यावेळेस संपेल त्यावेळेस फोटो सेशनसाठी इकडे स्टेज जवळ यावं. आपण एक फॉर्मेशनमध्ये त्यांना सगळे मिळून एक चांगली पोच देऊया. त्यापूर्वी बेस्ट डॉक्युमेंटरी अवॉर्ड 21,000 प्लस ट्रॉफी एंड सर्टिफिकेट. उसके पहले बेस्ट फिल्म का बता देता हूँ. बेस्ट शॉर्ट फिल्म, दोनच अवॉर्ड घोषित व्हायचे आता, बेस्ट शॉर्ट फिल्म आणि बेस्ट डॉक्युमेंटरी. बेस्ट शॉर्ट फिल्म अवॉर्ड गोज टू 21,000 ट्रॉफी सर्टिफिकेट. फिल्म मेथड एक्टिंग का भूत, डायरेक्टर संदीप आनंद. महत्वाची सूचना, ज्युरीचं जे मत आहे तेच आपण ग्राह्य मानलं पाहिजे. ज्युरीचं मत आहे की इतक्या चांगल्या फिल्म आलेल्या आहेत की निवडताना खूप प्रश्न पडतो की सगळ्याच फिल्म खूप चांगल्या प्रकारे बनवलेल्या आहेत. ह्या 210 मध्ये स्पर्धा होऊन ज्या 45 नॉमिनेट झाल्या, वेबसाईटवर ही सगळी यादी तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण. ह्या 45 फिल्म्सला नॉमिनेटेड फिल्म्स म्हणून आपण सर्टिफिकेट देणार आहोत. सर्टिफिकेट तयार आहे. जे फिल्म मेकर्स इथे असतील त्यांना विनंती आहे की आम्ही बाहेर थांबणार आहोत, त्यांनी आपले सर्टिफिकेट आमच्याकडून घेऊन जावं. फक्त फेस्टिवल आता हा कार्यक्रम संपल्या एक 10 मिनिटं फक्त आम्हाला द्या, कारण इतकं सगळी म्हणजे धावपळ असते की शेवटी थोडंसं सगळी घडी लावून आम्ही फ्री होऊन बाहेर येऊ, आपण गप्पा मारू, 2 मिनिटं एकमेकांना भेटू, ओळख करून घेऊ. आणि त्यावेळेस सर्टिफिकेट पण एक कोपऱ्यामध्ये टेबलावर आमचे प्रतिनिधी असतील, ते सर्टिफिकेट देतील. आणि तिथेच जे प्रत्यक्ष उपस्थित आहेत त्यांना कॅश जे प्राइज आहे त्यांचे कॅश प्राइज चेक आम्ही लगेच त्यांना देणार आहोत. जे उपस्थित नाही आहेत त्यांना बँक ट्रान्सफर करणार आहोत त्यांच्या अकाउंटवर त्यांचे डिटेल्स घेऊन.
हे चेक खरं तर आम्हाला आधी तयार करून पॅकेट म्हणजे पॅकेट पण आहे आमच्याकडे, त्या ट्रॉफीला आणि त्या याला साजेसं असं पॅकेट पण चांगलं सुंदर आम्ही आणलं होतं. पण प्रश्न असा पडला की कुठल्या नावाने चेक द्यावा, स्पेलिंग चुकेल का, हे सगळ्या तांत्रिक काही गडबडी होऊ नये म्हणून त्यांना प्रत्यक्षात समोरासमोर चेक लिहायचा आणि लगेच द्यायचा. फेस्टिवल डायरेक्टरनी सह्या करून ठेवलेले आहेत, फक्त मग ते नाव लिहायचं आणि त्यांना चेक द्यायचा आहे. चेक देण्याचा पण कार्यक्रम बाहेर असेल जे विनर आहेत त्यांना, आणि नॉमिनेशनचे जे सर्टिफिकेट आहेत ते सुद्धा बाहेर दिले जातील. एकच अवॉर्ड घोषित करायचा राहिलेला आहे, बेस्ट डॉक्युमेंटरी अवॉर्ड. इट गोज टू फिल्म अगनाशिनी, डायरेक्टर अश्विनी कुमार भट्ट. 21,000 प्लस ट्रॉफी अँड सर्टिफिकेट. ज्या सगळ्या फिल्म मेकर्स मित्रांनी, बंधूंनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला त्यांनी खूप चांगला उत्साह दाखवला. ही सगळी प्रक्रिया आपण ज्युरीच्या माध्यमातून पार पाडली. मी उठणाऱ्यांना एकच विनंती करेल की फेस्टिवलचा ऑफिशियली समारोप झालेला नाहीये. एकच विनंती आहे, उठला असाल तर जागेवर थांबा. तुम्ही कृतीपासून वंचित राहाल, इथे काहीतरी होणार आहे मित्रांनो. तुम्ही उद्घाटनापासून वंचित झालात, आता वंचित होऊ नका. फेस्टिवल का उद्घाटन झालं, एक बाइस्कोप वाला आया था, बाइस्कोप लेकर के, और ये बाइस्कोप यहाँ पर रखा, और ये बाइस्कोप में ये 45 फिल्में थी जो यहाँ स्क्रीन हुई. वो बाइस्कोप वाला हर साल आएगा, नई नई फिल्में लाएगा. बाइस्कोप वाला राजू भाई को हम ऊपर बुलाते हैं मंच पर. फेस्टिवल का समारोह हो रहा है. सागर सरदी असगर वजाद साहब को विनती करेंगे कि कृपया वो जो बाइस्कोप है उसको बंद करेंगे. हर साल खुलेगा, हर साल बंद होगा. ही प्रथम कृती आहे. उद्घाटनाची एक वेगळी पद्धत आपण वापरली, तसं समारोपाची पण पद्धत वापरूया. जसं एक एक जण समय पेटवतो, तशी एक एक समयची एक एक वाट पटवली जाते. तशीच इथे एक एक झाकण उद्घाटक जे होते, मेघराज राजे भोसले, राजकुमार तांबडे, बालाजी सुतार, सुभाष मारे यांनी ते झाकण उघडलं होतं. आता समारोपाला जे मान्यवर आहेत त्यांनी ते बंद केलेलं आहे. तो संकेत आहे की फेस्टिवलचा समारोप झालेला आहे. राजू भाई वो बाइस्कोप लेके जाएंगे, लेकिन ये वादा करके जाएंगे कि अगले साल आएंगे और बहुत अच्छी अच्छी फिल्में हम लोग को दिखाएंगे. राजू भाई आपसे वादा है. धन्यवाद मित्रांनो, आपण वेळ काढून इथे आलात. परत एकदा सांगतो, हे पहिलं वर्ष होतं, ही रंगीत तालीम होती. पुढच्या वर्षी आम्ही अजून काही वेगळं आणि नवीन देण्याचा प्रयत्न करूया. मंचावर उपस्थित सगळ्या मान्यवरांचे आभार, धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे आभार. हे औपचारिक बोलणं झालं, अनौपचारिक बाहेर बोलूया. 5 मिनिटात आम्ही काय करायचं हे का